कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्विवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया पुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुषतो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुषतो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं भावार्थ दीपिकेचं चिंतन करण्याकरता आपण जे प्रवृत्त झालेलो होतो, त्यातील
आज अंतिम पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी, माऊलींच्या चरणारविंदी आपल्याला समर्पित करायचं आहे. 18व्या अध्यायाचे चिंतन आपलं चाललेलं आहे आणि शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिरमतीर मम, या श्लोकाचं आपण व्याख्यान करणार आहोत. या श्लोकाचा अर्थ आहे की ज्या पक्षात योगेश्वर कृष्ण आहे, ज्या पक्षात धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, त्या पक्षाला श्री, विजय, ऐश्वर्य आणि स्थिर नीती प्राप्त होते असं माझं निश्चित मत आहे. किंवा ध्रुवा हे विशेषण नीती आणि मती या उभय विशेष पदाशी संबद्ध आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल. अर्थात धृतराष्ट्राने जो प्रश्न विचारलेला आहे की संजया, मला तरी असं वाटतंय की दुर्योधनाचाच पक्ष कौरव जिंकतील हे युद्ध, तुला काय वाटतंय? यावरती संजयाने निर्भीडपणाने दिलेलं हे उत्तर आहे. यावरती व्याख्यान करत असताना स्वामी म्हणतात, ऐकोणी हे बोल संजय तो म्हणे, भाकीत मी नेणे दोघांचेही, परी आयुष्याची दोरी बळकट, तेथे जिणे स्पष्ट जाणो ये. म्हणजे धृतराष्ट्राच्या त्या प्रश्नावरती संजयाचं उत्तर होतं की महाराज, दुर्योधनाला जय मिळणार आहे का धर्मराजाला, हे परस्परांचे जय अपजय मी जाणत नाही, परंतु जिथे आयुष्य आहे तिथे जगणं आहे हे मात्र निश्चित आहे. आणि याला उदाहरण देतात की समवाय संबंध कसा आहे, तर जिथे चंद्र आहे तिथे चांदणं आहे, जिथे शंकर आहे तिथे भगवान शंकर आहे तिथे माता पार्वती आहे, जिथे संत आहेत तिथे सद्विचार हे असायलाच पाहिजे किंवा असणारच. हे जसं आहे त्याप्रमाणे जिथे राजा आहे तिथे सैन्य आहे, जिथे सौजन्य आहे तिथे प्रेमसंबंध आहे, जिथे अग्नी आहे तिथे दाह करण्याचं सामर्थ्य आहे, जिथे दया आहे तिथे दान धर्म आहे, जिथे धर्म आहे तिथे सुखप्राप्ती आहे आणि त्या सुखामध्ये पुरुषोत्तम जसा असतो. किंवा वसंत जिथे आहे तिथे पल्लवित वन आहेत, पल्लवित वन जिथे आहेत तिथे फुलं आहेत आणि त्या फुलांवरती भ्रमरांच्या पंक्ती या असायच्याच. किंवा जिथे गुरु आहेत तिथे प्रथमतः सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी अवांतर वाक्य श्रवणापासून आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान होतं आणि आत्म्याचं परोक्ष ज्ञान होतं. आणि परोक्ष ज्ञान जिथे जिथे आहे तिथे तत्वमसी इत्यादी महावाक्य श्रवणापासून आत्मसाक्षात्कार होतो. जिथे आत्मसाक्षात्कार आहे तिथे आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक नित्य निरतिशय आनंदावाप्तीमुळे वृत्ती अंतर्मुख होऊन समाधान हे जसं असतं. किंवा जिथे भाग्य आहे तिथे विषयोपभोग आहे, जिथे सुख आहे तिथे चित्ताची प्रसन्नता आहे. उदाहरणार्थ जिथे जिथे सूर्य आहे तिथे तिथे प्रकाश असायचाच. हे असे दृष्टांत जसे आहेत त्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सर्व पुरुषार्थ ज्या नाथामुळे सनाथ आहेत, तर जगन्नाथ श्रीकृष्ण जिथे आहे तिथे लक्ष्मीही असतेच. किंबहुना आपल्या पतीसह ती जगदंबा लक्ष्मी ज्या माणसाजवळ राहते त्याच्या अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व हे अष्टमहासिद्धी दासी होत नाहीत काय, तर निश्चितच होतात. तयाची या घरी कान राबाव्यात अणिमादी अष्टमहासिद्धी, मग ऐसी मायाबाबे लाभले जयासी, तयाची या देशी वृक्ष जे का. श्रीकृष्ण स्वभावतःच हे विजय रूप आहेत आणि जय हा शब्द सतत श्रीकृष्णाशी निगडीत असल्यामुळे तो ज्या पक्षाकडे आहे तिकडे जय घाई गर्दीने येऊन राहिला आहे. किंबहुना अर्जुन हा विजय नावाने प्रसिद्ध आहेच आणि श्रीकृष्णना स्वभावतःच विजय स्वरूप आहेत. त्यामुळे लक्ष्मीसह विजय त्याच पक्षात निश्चित आहे. जगन्माता लक्ष्मी आणि जगतपिता श्रीकृष्ण यांच्या एवढे त्याचे मायबाप असताना त्याच्या देशातील झाडांनी मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी कल्पतरूला प्रतिज्ञेने का जिंकू नये. म्हणजे त्या देशातील झाडं देखील मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी कल्पतरूलाही निश्चितपणे जिंकतीलच. किंबहुना त्याच्या देशातील सर्व दगड चिंतामणी, त्या देशातील जमिनीला सोनेपणा आहे, त्या गावच्या नद्या ह्या अमृताने वाहणाऱ्या. आणि यात आश्चर्य काय, म्हणून राजा तू याचा नीट विचार कर. त्यांचे
स्वैर उच्चारलेले शब्द पण त्यांना खुशाल वेद म्हणता येईल. आणि तो असा जो पुरुष आहे तो देहासकट सच्चिदानंद ब्रह्म का होऊ नये रे? म्हणजे याचाच अर्थ तो देहासकट सच्चिदानंद ब्रह्म आहेच. म्हणून स्वर्ग मोक्ष ही दोन्ही पद ज्याच्या अधीन आहेत, तो श्रीकृष्ण ज्याचा पिता आहे आणि लक्ष्मी ज्याची माता आहे, त्याचा शेवटी विजय आहेच आहे. म्हणून ज्या पक्षात लक्ष्मी वल्लभ श्रीकृष्ण उभा आहे तिथे सर्व सिद्धी आपण होऊनच सिद्ध आहेत. किंबहुना राजा, यापेक्षा मी अधिक काही जाणत नाही. आणि मेघ हा समुद्राचाच बनतो, परंतु जगाला उपयोग होण्याच्या दृष्टीने समुद्रापेक्षाही मेघ चांगला असतो. तशाच प्रकारच्या विशेषांचा संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. किंबहुना परीस हा लोखंडाला सोनेपणाची दीक्षा देणारा गुरु असतो, हे खरं. परंतु आर्थिक दृष्टीने जगाचं पोषण करण्याचा व्यवहार सोनच करतं, जाणतं. कारण सोन्याच्या गंगाजळीवरच जगाचं आर्थिक व्यवहार चाललेले असतात. म्हणून परिसापेक्षा सोन्याची उपयुक्तता अधिक आहे. हे जसं आहे तसं या दृष्टांतावरून गुरुपेक्षा शिष्याचाच अधिकार मोठा आहे असं सिद्ध होऊन गुरुच्या गुरुपणाला कमीपणा येईल असं कदाचित कोणी म्हणेल, पण तसं नाही. तर असं पहा की अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रगट करतो. त्याप्रमाणे देवाच्या बळानेच अर्जुन बलवान आहे. आणि ही अर्जुनाची स्तुती प्रत्यक्ष देवालाच पुष्कळ प्रकारांनी मान्य होते, आवडते. कारण या स्तुतीमध्ये फार महत्त्व आहे. आणि मुलाने सर्व गुणात मला जिंकावं अशी जशी बापाची पराकाष्ठेची इच्छा असते, त्याच रीतीने अर्जुनाने देखील सर्व सामर्थ्यात आपल्याला जिंकावं अशी भगवंताची इच्छा होती आणि ती आज फळाला आली आहे. अर्थात सर्व गुणात याचा अर्थ चांगल्या गुणातच बरं. म्हणून यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वया सेव्यानी नु इतराणी असं आपल्याला पाहायला मिळतं की एक वडील आपल्या मुलाला सांगतात की आमच्यामध्ये जे चांगलं असेल तेच तू स्वीकारावं. आमचं जे काही अनाचरणीय चरित्र असेल त्याचं तो आचरण करू नये. म्हणून दोन प्रकार आहेत, एक पुत्रात इच्छित पराजयम आणि एक शिष्यात इच्छित पराजयम. दोन्हाकडनंही पराजयाची अपेक्षा असते. तशी अर्जुनाला जी पण भगवंताला पण अर्जुनाने आपल्याला जिंकावं ही अपेक्षा होती, इच्छा होती आणि ती आज फळाला आली. किंबहुना राजा, अधिक काय सांगावं. असा तो अर्जुन श्रीकृष्णाच्या कृपेने समर्थ झाला आहे. त्यामुळे तो अर्जुन ज्या पक्षाकडे बल, स्वभाव, शस्त्रसज्जता यासहित क्षात्रधर्माच्या नीतीने आहे, तोच पक्ष विजयाचं स्थान आहे. आणि याविषयी तुला कोणता संशय आहे? पण त्या पक्षाकडे विजय नाही आला आणि विरुद्ध पक्षाकडे गेला तर तो विजयच खोटा होईल. हे तात्पर्य काय की काही वेळी अधार्मिक आणि अनैतिक पक्षाकडे विजय गेला तरी पण तो चिरस्थायी नसल्यामुळे तो आभास मात्रच असतो. म्हणून जिथे लक्ष्मीपती श्रीकृष्ण आणि जिथे तो पांडुराजाचा पुत्र अर्जुन, तेथेच विजय आणि समस्त ऐश्वर्य आहे. जर व्यासाच्या सत्यवचनावर तुमचं मन खरंच धीर धरत असेल, तर विश्वास ठेवीत असाल, तर या माझ्या बोलण्याचा अर्थ आढळ आहे हे निश्चित आहे. किंबहुना जिथे तो लक्ष्मीवल्लभ श्रीकृष्ण आहे, जिथे अनन्य भक्तांचा समुदाय आहे, तिथे सुख आणि मंगलाचा लाभ आहे. जरी अन्यथा हे होईल भविष्य, तरी नवे शिष्य व्यासांचा मी ऐसे राया लागे बोलीला गर्जोन बाहू भारून संजय येतो. आणि जर माझ्या या बोलण्याच्या विरुद्ध होईल तर मी व्यासांचा शिष्यत्वाची मुद्रा वाहणार नाही, म्हणजे व्यासांचा शिष्य म्हणवून घेणार नाही, अशी त्या संजयाने गर्जना करून बाहू उभारले. आणि याप्रमाणे संजयाने महाभारताचा सारांश एका श्लोकात आणून या कुरुराज धृतराष्ट्राच्या हाती दिला. ज्याप्रमाणे अग्नी किती मोठा आहे हे कळत नाही, पण तो रात्रीच्या वेळी सूर्याची उणीव घालवण्याकरता वातीच्या टोकावर ठेवून घरात आणला जातो, त्याप्रमाणे वेद अनंत आहेत. त्या वेदाचे 1.25 लाख श्लोक संहितेचे महाभारत झाले. आणि त्या महाभारताचं सर्वस्व सार म्हणजे 700 श्लोकांची गीता आहे.
आणि त्या 700 श्लोकांचा तात्पर्यार्थ म्हणजे हा शेवटचा श्लोक आहे, की जो श्लोक व्यास शिष्य संजय याचा पूर्णोद्गार आहे. संजयाने आपलं सांगणं या श्लोकात पूर्ण केलं आहे. जो या एकाच श्लोकार्थाचं चिंतन करून राहील त्या आस्तिकाने सर्व विद्यांचं शुद्ध सार स्वाधीन केलं आहे असंच होईल. किंबहुना असे 700 श्लोक गीतेच्या पदांना स्वतः धारण करतात. या श्लोकांना पद्यात्मक काव्य म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे, प्रश्नच आहे. किंवा माझ्या कल्पनेत असं येत आहे की हे 700 श्लोक म्हणजे आत्मराजाच्या गीतारूपी सभागृहात असलेले 700 खांब उभारले आहे. किंवा सप्तशती मंत्रांनी प्रतिपादन करण्याला योग्य असलेली ही गीतारूपी भगवती देवी मोहरूपी महिषासुराचा नाश करून त्या विजयाने आनंद पावली आहे. म्हणून जो पुरुष काया वाचा मनांनी या गीता देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंद साम्राज्याचा सार्वभौम राजा करते. तसंच मग जसा गीतेचा हा परिणाम आहे ना, तसा ज्ञानेश्वरीचाही परिणाम आहे की जो काया वाचा मनाने या ज्ञानेश्वरीचा सेवक होईल त्याला ही ज्ञानेश्वरी स्वानंद साम्राज्याचा सार्वभौम राजा करते. आता हे पुष्कळ सांगण्यासारखं आहे, परंतु आत्ता मी त्याकडे वळणार नाही आहे. हे अंतिम आपलं पुष्प आहे. किंवा या गीतेतील एक श्लोक सुद्धा अविद्यारूपी अंधारावर रागावून सूर्याला प्रतिज्ञेने जिंकू शकेल. कारण सूर्य हा अविद्यारूपी अंधारावर रागावत नाही, तो केवळ लौकिक अंधाराचा नाशक आहे. पण हे श्लोक म्हणजे अविद्या अंधकारावर रागावून त्याचा नाश करतात. आणि असे हे 700 श्लोकरूपी अलौकिक सूर्य या श्रीकृष्ण राजाने गीतेच्या रूपाने प्रकाशित केलेले आहेत. किंवा अनादिकालापासून जन्म मरणाच्या मार्गाने प्रवास करून श्रमलेल्या जीवांना विश्रांती घेण्याकरता गीता ही श्लोकातील अक्षरांच्या रूपाने द्राक्षवेलीचा मांडव झाली आहे. त्या मांडवाखाली विश्रांती घेता येते आणि मधुर द्राक्षही खाता येतात. किंवा गीतेचे श्लोक म्हणजे जणू काही भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी सेवन केलेली आणि श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात विकसित झालेली कमळच आहेत. किंवा हे श्लोक नव्हेत तर मला याविषयी वेगळंच वाटतं. काय वाटतं की गीतेचा महिमा वर्णन करणारे जणू हे पुष्कळ भाटच जमले आहेत. किंवा सर्व शास्त्र हे 700 श्लोकांचे आवार तयार करून सुंदर अशा गीतापुरीमध्ये राहायला आलेत. किंवा हे श्लोक नाहीत तर गीतारूपी लक्ष्मीने स्वतःच्या आत्मरूपी प्रियपतीला आवडीने आलिंगन देण्याकरता जो बाहूंचा विस्तार केला आहे तेच हे श्लोक आहेत. म्हणजे बघा या गीतेच्या विषयी किती किती कल्पना माऊली व्यक्त करतायत. असो पुढे सांगतात की हे श्लोक म्हणजे गीतारूपी कमळावरील भ्रमर आहेत असं मला वाटतं. किंवा गीता सागरावरील तरंग आहेत असं वाटतं. किंवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाला जोडलेले घोडेच आहेत असं वाटतं. किंबहुना अर्जुन हा सिंह राशीस्थ गुरु झाला म्हणून त्या पर्वकाळानिमित्त गीतारूपी गोदावरी गंगेत स्नान करण्याकरता आलेला हा सर्व तीर्थांचा समुदाय आहे. गुरु ज्या वेळेला सिंह राशीमध्ये येतो त्यावेळेला त्र्यंबकेश्वर इथे गोदावरीचा सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. आणि शास्त्र असं सांगतं की या कालावधीमध्ये जगातील सर्व 3.5 करोड तीर्थ एका गोदावरीच्या आश्रयाने वर्षभर राहत असतात. म्हणजे त्याप्रमाणे अर्जुन जो आहे हा सिंह राशीस्थ गुरु झाला म्हणूनच त्या पर्व काळानिमित्त गीतारूपी गोदावरी गंगेत स्नान करण्याकरता सर्व तीर्थांचा समुदाय म्हणजेच हे श्लोक आहेत. किंवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर चित्ताला अचिंत्य असलेला आत्मस्वरूप अर्थ देणारे चिंतामणीच आहेत. किंवा हे श्लोक म्हणजे निरीच्छाची इच्छा पूर्ण करणारे कल्पतरूंचं उद्यान आहे. असे हे 700 श्लोक आहेत, परंतु त्यामध्ये एक दुसऱ्याहून श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे आता कुणी त्यांचा वेगवेगळं वर्णन करावं सांगता येत नाही. दिव्याला मागचा व पुढचा भाग, सूर्य हा धाकटा आणि वडील, किंवा अमृताला समुद्र
अमृताचा समुद्र खोल आणि उथळ हा असू शकेल काय? नाहीये. किंबहुना ही स्तनपान करणारी तान्ही आणि ही व्यालेली दूध देणारी पारठी आहे. या गोष्टी कामधेनूला दृष्टीत घातल्यानंतर म्हणजे कामधेनूच्या योग्यतेचा विचार केल्यानंतर जशा करता येत नाहीत, त्याप्रमाणे हे गीतेचे पहिले श्लोक आणि हे शेवटचे असं म्हणता येत नाही. स्वर्गातील पारिजातिकाची फुलं जशी नवी जुनी राहत नाहीत, ते सातत्याने नूतनच आहेत, आणि तसं त्याप्रमाणे हे गीतेचे श्लोक जे हे नित्य नूतन आहेत. आणि तसं पाहू गेलं तर या गीता श्लोकांना कोणतीच उपमा देता येत नाही. यामुळे यांचं काय समर्थन करू? त्याहीपेक्षा विशेष असा आहे, या श्लोकांनी वाचक शब्द आणि वाच्य अर्थ हा कोणत्याही सामान्य वाक्यात असणारा भेदही धारण केलेला नाही. तात्पर्य असं की प्रतिपादक शब्द आणि प्रतिपाद्य ब्रह्म हे दोन्ही या श्लोकामध्ये एकरूपच झाले आहेत. कारण या गीताशास्त्रामध्ये एक श्रीकृष्णच वाच्य म्हणजे शब्दवृत्तीचा विषय आहे आणि श्रीकृष्णच वाचक म्हणजे शब्दरूप आहेत. तात्पर्य काय? श्रीकृष्ण रूपाने वाच्य वाचकांचा नामनामीचा शब्दाचा आणि अर्थाचा अभेद आहे. किंबहुना म्हणून या गीताशास्त्रामध्ये अर्थज्ञानाने जे फळ तेच पठनाने फळ प्राप्त होतं. एवढ्या समतोलपणाने किंवा एवढ्या प्रबळपणाने एकच एक फळ प्राप्त होतं. याचं कारण काय? तर वाच्य वाचकांना अभेद साधणारं हे शास्त्र आहे. वाच्य वाचकाचा अभेद साधणारं हे शास्त्र आहे. कोणत्याही पदार्थाला वाच्यत्व हे वाचक शब्दामुळे येत असतं. वाचक शब्द नसेल तर पदार्थाला वाच्यता येऊ शकत नाही. म्हणून वाच्य अर्थ आणि वाचक शब्दाच्या अधीन असल्यामुळे वाच्याचा वाचक शब्दाशी अभेद आहे आणि वाचकाचा या ब्रह्माशी अभेद आहे. म्हणून मला आता समर्थन करण्याकरता कोणताच विषय राहिला नाही. थोडक्यात सांगायचं ते असं की गीता ही प्रभू श्रीकृष्णाची पूज्य अशी वाङ्मयी मूर्ती आहे. गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. किंबहुना इतर शास्त्र पाठकाला व श्रोत्याला प्रतिपाद्य अर्थाचं ज्ञान करून देऊन सफळ होतं आणि नंतर आपण मावळतं. पण तसं हे गीताशास्त्र नाही. तर हे गीताशास्त्र अक्षर, पद, श्लोक आणि अर्थ या सर्वासकटच परब्रह्मच आहे. आणि तात्पर्य काय? तर हे गीताशास्त्र स्वरूपतः आणि संपूर्णतया फलरूप आहे आणि अविनाशी आहे. देवाने विश्वाचा उद्धार करण्याच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून तो अर्जुनाच्या निमित्ताने गीतेच्या रूपाला कसा आणला आहे बघा. उदाहरण देतात की ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने पूर्ण कलायुक्त चंद्राकडून सूर्यतापाने तप्त झालेली 3 भुवन शांती केली जातात, किंवा कैलासपती भगवान शंकराने कळी काळ रूपी ज्वराने पीडित झालेल्या लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने गौतम ऋषीचं निमित्त करून गंगेचा ब्रह्मगिरीहून खाली वाहणारा ओघ निर्माण केला, त्याप्रमाणे श्रीकृष्णरूपी गाय गीतेचे हे दुप्त अर्जुनाला वासरू करून आणि जगाला पुरं होईल इतकं दुभलेली आहे. म्हणून सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः वत्सो पार्थः सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्, असं देखील एक चिंतन आहे. किंबहुना पुढे श्रुते हो, तुम्ही या गीता गंगेत मनःपूर्वक स्नान कराल, या अर्थाचा विचार कराल, किंवा जीवदशेसह स्नान कराल तर जीवदशेचं पाप धुवून जाईल आणि गीता प्रतिपाद्य ब्रह्मरूप जो अर्थ तोच तुम्ही व्हाल हे निश्चित आहे. किंवा पाठाच्या निमित्ताने नुसती जीभच जरी ओली कराल तर परिसाने लोखंडाच्या एका भागाशी स्पर्श केला तरी सुद्धा दुसऱ्या भागाकडे आपोआप सोनं होतं ना. त्याप्रमाणे श्रोते हो, तुम्ही जेव्हा या गीतेचा एक पूर्ण श्लोक किंवा श्लोकाचा एक पाद यांच्या पाठाची बाटी ओठाला लावाल न लावाल तोच तुमच्या अंगाला ब्रह्मभावाची पुष्टीही नक्की प्राप्त होईल. किंबहुना या गीता पाठाची वाटी ओठाला लावण्याविषयी आळसाने तोंड वाकडं करून बसाल किंवा ती वाटी प्रमादाने कानवडी म्हणजे पालथी करून बसाल तरीही हरकत नाही. केवळ कानाने गीता घेतली, श्रवण केली तरी पण तोच हिशोब पडतो, म्हणजे तेच फळ मिळतं. कारण
ही गीता जी आहे ती श्रवणाने, पठनाने आणि अर्थज्ञानाने मोक्षाच्या अलीकडचं असं कोणतंही निकृष्ट फळ देत नाही. श्रवण, पठन आणि अर्थज्ञान संपादन करणाऱ्या अशा कोणत्याही साधकाला मोक्ष हेच एक फळ देते. ज्याप्रमाणे श्रीमंत व उदारदाता कोणत्याही याचकाला नाही म्हणत नसतो, त्याप्रमाणे ही श्रवण करणारा, पठन करणारा किंवा अर्थज्ञानाने संपन्न असलेल्या कुणालाही नाही असं म्हणत नाही. सर्वांना केवळ एक मोक्षच देते. तैसे मोक्षाविण दुजे निधी काही गीता श्रवणेही पाठी अर्थे म्हणून ज्ञात्याची संगती पाहून करावे सेवेनं गीतेचे. आणि म्हणूनच विद्वान संतांच्या संगतीत गीता याच एका शास्त्राचं संप्रदायपूर्वक सेवन करा. इतर शास्त्र शिकून परिणामी काय करणार आहात? गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरैहि या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिश्रुता. एकच गीता ही सुगीता करावी, अन्य शास्त्र विस्तारांची काही आवश्यकता नाही. करावा तो काय शास्त्रांचा विस्तार होय जो इतर गीते होऊन. गीता सुगीता करणं म्हणजे नेमकं काय आहे हे देखील महत्वाचं आहे. तर याचा अर्थ असा आहे की या गीतेतील जे तत्वज्ञान आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. गीता जगण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर ती गीता सुगीता होणार आहे. किंबहुना पुढे सांगतात की कृष्णार्जुनांचा हा स्वच्छंद संवाद सर्वथा अगाध आकाळा या परितोची केला स्पष्ट आणि सोपा व्यासदेवे कृपा करून या. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी युद्धप्रसंगी मोकळा व कोणत्याही छंदाचा आधार नसलेला गद्यात्मक संवाद केला की जो आकाशात व्यर्थ विरून जाणारा होता. तो व्यासांनी तळ हातावर घेता येईल असा पद्यबद्ध केला आहे. जेव्हा आई आपल्या लहान मुलाला जीव घालण्यास बसते तेव्हा त्याला खाता येतील असे लहान लहान घास करते की नाही, ज्याप्रमाणे कुशल मनुष्याने व्यापक व स्वैर वाऱ्याला आपल्याला हवा तेव्हा आणि हवा तितका घेण्याकरता पंखा निर्माण करून स्वाधीन केले असतं, त्याप्रमाणे ज्या मोकळ्या गद्यात्मक शब्दांनी श्रवण, पठन, अर्थज्ञान प्राप्त होत नव्हतं, ते शब्द अनुष्टुप छंदात बसवून आणि स्त्री शूद्रांच्या अल्पबुद्धीमध्ये या व्यासांनी ते समाविष्ट केले आहेत. जर स्वातीचं पाणी मोत्याच्या आकाराने घट्ट झालं नसतं तर ते पातळ पाणी सुंदर स्त्रीच्या अंगावर शोभलं असतं काय? शोभलं नसतं. किंवा अव्यवहार्य नाद हा वाद्याच्या आकाराला आला नसता तर कानाला कसा बरं प्रत्यक्ष झाला असता? किंवा अव्यवहार्य सुगंध हा फुलं जर झाला नसता तर तो नाकाने कसा घेतला गेला असता? किंवा केवळ अव्यवहारी गोडी पक्वान्नाच्या आकाराला आली नसती तर जिभेला सहजपणे कळाली असती काय? नाही ना. किंवा आरशा वाचून डोळ्याला डोळा दिसला असता काय? नाही. निर्गुण निराकार द्रष्टारूप श्री गुरु सगुण साकार दृश्याच्या मार्गामध्ये प्रवेश न करते, त्यांनी जर प्रवेश केला नसता तर शिष्याच्या या उपासनेला ते आकलन झालं असतं का? नाही ना. मग हे जसे वरती दृष्टांत सांगितले त्याप्रमाणे जी ब्रह्मवस्तू देशाने, काळाने व स्वरूपाने न मोजता येण्यासारखी आहे, तिला जर 700 श्लोकांच्या संख्येचं माप नसतं तर कुणाला ती या जगामध्ये सहज कळू शकली असते का? कोण ब्रह्मवस्तू कळू शकले नसते. म्हणूनच ही गीता निर्माण झालेली आहे. किंबहुना पुढे सांगतात मेघ समुद्राचंच पाणी वाहतो हे जरी खरं असतं तरी पण जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहतं, कारण समुद्र अमर्याद असल्यामुळे तो कुणाला प्राप्त होणार आहे? पण सर्व देशात पिण्याचं पाणी उपलब्ध होण्याकरता व धान्योत्पादनाकरता मेघांचा जसा उपयोग होतो तसं समुद्राचा नाही. तसे हे उत्कृष्ट श्लोक निर्माण झाले नसते तर जी ब्रह्मवस्तू वाणीला प्राप्त होत नाही ती कानाला व मुखाला सहज प्राप्त होईल असं झालं असतं का? झालं नसतं. म्हणूनच या समस्त जगतावरती व्यासांचा फार मोठा उपकार झाला आहे की त्यांनी श्रीकृष्णांच्या त्या मोकळ्या बोलण्याला ग्रंथाचा आकार निर्माण केला. आणि तोच हा गीता ग्रंथ मी व्यासांची श्लोकातील प्रत्येक पद विचाराने पाहत पाहत त्याचा अर्थ मराठी भाषेच्या द्वारा सामान्य लोकांच्या ऐकण्याच्या मार्गावर आता आणलेला आहे. किंबहुना व्यासादिकांसारख्या विद्वानांची बुद्धी ज्या गीता प्रतिपाद्य सिद्धांताविषयी साशंकपणाने व्यवहार करते तिथे मीही एक बिचारा मराठी भाषेत बडबड करत आहे. परंतु
गीतारूपी ईश्वर हा भोळा आहे. तो व्यास वचन रूपी फुलांच्या माळा जसा धारण करतो तसा तो गरिबांच्या दुर्वा दलाला कधीही नाही म्हणत नाही. परी गीतारूपी शंकर तो भोळा घाली पुष्पमाळा व्यासोक्तीची तरी वाहिले मी जेहे दुर्वादळ तेही न म्हणेल नको ऐसे. क्षीर समुद्राच्या तीरावर पाणी पिण्याकरता हत्तींचा कळप जिथे येतो तिथे तो समुद्र चिलटाना नको म्हणतो काय. किंवा नवीनच पंख फुटलेले पाखरू उंच उडत नाही पण आकाशातच स्थिर राहते. त्याच आकाशात तो गरुड देखील वेगाने आकाशभर भराऱ्या मारीत फिरतो. किंवा पृथ्वीवर राजहंसाचं चालणं उत्तम म्हणून प्रसिद्ध झालं असलं तरी पण आणखी कोण्या इतर प्राण्याने पृथ्वीवर चालूच नाही काय. किंवा महाराज घागर आपल्या पोकळीप्रमाणे पुष्कळ पाणी आपल्यामध्ये साठवते तसंच चुळीत चुळीच्या पोकळीप्रमाणे पाणी भरून निघत नाही काय, निघतंच. किंवा मशालीच्या अंगी मोठा आकार असतो म्हणून ती पुष्कळ तेजाला धारण करते आणि पणतीतील वात बिचारी आपल्या परीने थोडं तरी तेज आपल्या अंगी आणते की नाही. किंबहुना महाराज आकाश हे समुद्राच्या विस्ताराप्रमाणे समुद्रात प्रतिबिंबित होतं आणि डबक्यात डबक्याच्या विस्ताराप्रमाणे प्रतिबिंबित होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे विशाल बुद्धीचे जे व्यासाधिक आहेत ते या ग्रंथात अर्थविवरणाचा व्यवहार करण्यास येतात. तसे अल्पबुद्धीचे आम्ही लोक या गीता ग्रंथाला प्राप्त करून घेत आहोत. तरी ही गोष्ट युक्तीला खरोखर जुळत नाही काय, जुळते ना. तैसे व्यासाधिक महामती थोर करीती विचार ग्रंथाचा ह्या म्हणून या आम्ही घ्यावा मागे पाय हेतू दिसे काय संयुक्तिक. पुढे सांगतात की ज्या सागरात मंदर पर्वताच्या आकारा एवढे मोठे जलचर संचार करतात ते पाहून तिथेच इतर लहान मासे पोहण्यास प्रवृत्त होत नाहीत का, होतातच. किंवा अरुण हा सूर्याच्या अंगाजवळ राहतो म्हणून तो सूर्याला पाहतो पण पृथ्वीवरची मुंगी सुद्धा सूर्याला पाहू शकत नाही काय, पाहते. त्याप्रमाणे आम्हा सामान्य अज्ञ लोकांनाही मराठी भाषेतील टीकेने सहित अशी गीता निर्माण करणं शक्य आहे आणि आमचं हे म्हणणं अनुचित आहे असं ठरवण्यास बाधक असं कोणतंच कारण नाही आहे. आणि बाप हा पुढे जातो तेव्हा त्याची पावले ज्या मार्गाने गेली त्याच मार्गाचा स्वीकार करीत लहान मूल त्याच्या मागावून येत असतं. आणि असं जर येत असेल तर त्याला ते इष्टस्थान प्राप्त होणार नाही का, होणारच ना. त्या पाऊल खुणांनीच तो चाललाय ना. मग त्याप्रमाणे मी गीतार्थ जाणण्यास अनधिकारी असलो तरी पण गीतेचे श्लोक रचून पुढे गेलेल्या बादरायण व्यासांचा मागोवा शोधित आणि भाष्य रूपाने गीतेच्या मार्गावरती उभे असलेले भाष्यकार श्रीमद आद्य शंकराचार्य यांना अर्थाची वाट विचारत जात आहे. त्यामुळे मी गीतेच्या सत्यार्थाला प्राप्त न होता दुसऱ्या विपरीत अर्थाच्या गावाकडे कसा जाऊ शकेल, जाऊ शकणार नाहीये. म्हणजे व्यासांच्या पाऊल खुणा त्यांच्या आधाराने चाललेले आणि आचार्यांना मी वाट विचारतोय. त्यामुळे मी निश्चितपणे गीतेचा जो भगवंताला अभिप्रेत अर्थ आहे त्या अभिप्रेत अर्थाकडेच जाणार हे निश्चित आहे. पुढे सांगतात की पृथ्वी त्याच्या क्षमेमुळे चराचराचा भार वाहण्यास कंटाळत नाही किंवा चंद्रमा ज्याच्या अमृताने जगाला शांत करतो किंवा ज्याचं स्वाभाविक सत्तारूप तेज प्राप्त करून सूर्य हा अंधाराचे समुदाय दूर लोटत असतो किंवा समुद्राला ज्याचं पाणी, पाण्याला ज्याचं माधुर्य आणि माधुर्याला ज्याच्याने सौंदर्य किंवा वायूला ज्याचं बळ, आकाशाला ज्याने पोकळ आणि ज्ञान ज्याने प्रकाशाचा सार्वभौम राजा किंवा वेद ज्याने चांगले बोलके केले, सुख ज्याने प्रसन्न केले आणि हे विश्व ज्याने रूपवान आहे. आता हे वर्णन पुरे असा तो, म्हणजे आता हे एवढं सर्व जे वर्णन आले ना, पृथ्वी ज्याच्या क्षमेमुळे चराचराचा भार वाहण्यास कंटाळत नाही, क्षमा ज्याच्या बळे साह तसे भार, इथून तर ज्याच्या योगे चारी वेदते सुभाष सुखाचे उल्हास ज्याच्या योगी इथपर्यंत गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणि बहु बोलू काय ज्याच्या योगे भले सारे विश्वाले रूपासे इथपर्यंत गुरूंचं वर्णन झालं. मग आता सांगतात सद्गुरू तो माझा निवृत्तीनाथ उदार समर्थ ज्ञानमूर्ती. असा तो
म्हणजे वेद ज्याने चांगले बोलके केले, सुख ज्याने प्रसन्न केलं आणि हे विश्व ज्याने रूपवान आहे, असा तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ जसा विश्वात राहतो, तसा माझ्याही हृदयात प्रवेश करून सर्व व्यवहार करत आहे. मग त्या हृदयस्थ सद्गुरूने सार्थ करून ठेवलेली आयती गीता मी आता या जगात मराठी भाषेतल्या टीका पद्धतीने सांगितली, तर त्याविषयी आश्चर्य करण्याकरता अवकाशच नाही आहे. आपण मागे पाहून आलो होतो की नाही, ते कालिदास म्हणतो, कुठे तो सूर्यापासून निर्माण झालेला सूर्यवंश आणि कुठे माझे अल्पविषयाला धारण करणारी अल्पविषयी मती, परंतु माझ्या पूर्वसूरींनी या वंशाचं वर्णन करून वाघरूपी द्वार निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळे एखाद्या छिद्रासहित असलेल्या मण्यामध्ये दोऱ्याला प्रवेश करणं जसं सहज शक्य आहे, त्याप्रमाणे या वर्णनामध्ये माझी सहज गती आहे. किंबहुना पुढे सांगतात, मृत्तिकेची मूर्ती स्थापून या भावे श्री गुरुच्या नावे राणी बनी धनुर्विद्याभ्यास एकलव्य केला, सुविख्यात झाला त्रिभुवनी. महाभारतातील एकलव्याची कथा आपल्याला माहितीच आहे, मी विस्तार करणार नाही. एकलव्य नावाचा कोळ्याचा मुलगा होता. त्याने एका डोंगरावर द्रोणाचार्यांच्या मातीचा पुतळा बनवला आणि त्याला द्रोणाचार्य नाव ठेवलं. जणू श्री गुरु द्रोणाचार्यच प्रत्यक्ष आपल्याजवळ धनुर्विद्या शिकवण्याकरता बसले आहेत, अशी भावना ठेवून तो आपल्या मनानेच धनुर्विद्या शिकला. वस्तुस्थितीने त्या एकलव्याजवळ द्रोणाचार्याच्या नावाने केवळ मातीच होती, पण त्याच्या आत्यंतिक श्रद्धेमुळे द्रोणाचार्यांनी परोक्ष रूपाने त्याच्यावर कृपा केली आणि तो धनुर्विद्येत इतका निष्णात झाला की त्या कोळ्याने त्रैलोक्यात एकलव्य हाच काय तो धनुर्विद्येत निष्णात आहे अशी सर्वांच्या तोंडी एक भाषा केली. द्रोणाचार्याने देखील आपल्या प्रतिभेची पूर्ण कसोटी पणाला लावून जो अर्जुन निर्माण केला, त्या अर्जुनापेक्षाही तो काकणभर सरस निघाला. हे गुरुदेवांच्या कृपेचं वैभवच नाही काय. किंबहुना चंदनाने स्पर्श केलेली झाडं तशी चंदनाप्रमाणे सुगंधी होतात. वसिष्ठांनी समुद्राच्या काठी जागी कमंडलू मांडून ठेवला, सूर्याच्या जागी शाटी ठेवली आणि शेषाच्या जागी काठी उभारून ठेवली. म्हणजे याचा विस्तार आपण पाठीमागे पाहून आलेलो आहोत. ही एक कथाच आहे की ब्रह्मबळ कसं आहे या संदर्भामधला तो विचार होता. ब्रह्मर्षी पद कसं प्राप्त होऊ शकतं त्याकरता. असो, मग थोरांच्या कृपेने जडामध्ये जर एवढं सामर्थ्य येतं, काय सामर्थ्य आलं? अहो, कमंडलूने समुद्र घेतला ना, सूर्याच्या जागी त्यांची शाटी म्हणजे अंगावरचं उपरणं आणि शेषाच्या जागी काठी ठेवली, पण त्याने देखील जग स्थिर झालं. मग थोरांच्या कृपेने जडामध्ये जर एवढं सामर्थ्य येतं, तर मी शुद्ध चित्ताने संपन्न असा चेतन मनुष्य आहे आणि शिवाय श्रीगुरूसारखा सर्व समर्थ पुरुष हा माझा पाठीराखा आहे. श्रीगुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेख कोण करी. आणि असा जो पाठीराखा आहे की जो केवळ कृपादृष्टीने शिष्याला पदावर बसवतो. मुळात सूक्ष्मातली सूक्ष्म वस्तू पाहणारी निर्दोष दृष्टी आहे. त्यावर सूर्याने त्या दृष्टीचा पाठपुरावा केला, म्हणजे सहाय्य केलं, तर तेव्हा त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्ट संभवते काय? नाही. म्हणून माझं नित्य नवे श्वासोच्छ्वास देखील काव्य व्हावेत, म्हणजे ओव्या व्हाव्यात, यात नवल नाही आहे. कारण श्री गुरुच्या कृपेने काय एक होत नाही असं माऊली म्हणतात. आणि अशी श्री गुरुकृपा माझ्यावर असल्या कारणानेच या सामान्य लोकांच्या दृष्टीला विषय होईल असा मराठी भाषेत मी गीतार्थ केला आहे. परंतु ज्याला संस्कृत येत नाही असा माणूस माझ्या मराठी ओवीच्या अनुरागाने गीतेची म्हणजे संस्कृत प्रमेयाचे अंग आलिंगित असताना गीता गाणाऱ्याला, पठन करणाऱ्याला संस्कृत येत नाही एवढ्याच एका कमीपणामुळे एकाढ्यता म्हणजे केवळ ओवीचेच एका अर्थाने संपन्नता प्राप्त होते असं नाही, तर ओवीद्वारा सर्वाढ्यता म्हणजे सर्व गीतार्थाचीही संपन्नता प्राप्त होते. तात्पर्य काय आहे? गीता समजण्याकरता संस्कृतचं काम माझी ओवी करू शकते. परंतु गंमत अशी आहे की माऊलींची रचनासुद्धा संस्कृत भाषा प्रचुर आहे. याच 18व्या अध्यायाचं नमन जर आपण पाहिलं, मंगलाचरण जर आपण पाहिलं,
तर संस्कृत भाषा प्रचूर आहे का सामान्य आहे व न अडखळता लवकर म्हणता सुद्धा येत नाही अशी अवस्था आहे. असो, म्हणून म्हणतात की जो मनुष्य प्रथम संस्कृत गीता गावी, तिचं पठण श्रवण करावं व तिचा अर्थ समजून घ्यावा व नंतर ओव्या वाचून ओवीचा अर्थ समजून घ्यावा असं म्हणेल, तर त्या गीता गायनाला या मराठी ओव्या अलंकार होतील. किंवा गीता न गाता केवळ मोकळ्या ओव्याच गाव्यात, ओवीचंच पठण श्रवण करावं आणि अर्थाचं ज्ञान करून घ्यावं असं जर म्हणेल, तर ते ओवीचं गायनही गीतेलाही उणेपणा आणील. तात्पर्य केवळ ओव्या देखील गीतेचा अर्थ कळून देण्याकरता पुरेशा आहेत. किंबहुना सुंदर अलंकार शरीरावर नाही घातला तर तो त्या अलंकाराचा मोकळा शृंगार होतो. त्याचा स्वतंत्र सौंदर्य प्रत्ययास जर तो अलंकार सुंदर शरीरावर घातला तर त्यापेक्षा अलंकाराचं दुसरं औचित्य कुठे असणार. म्हणून मोत्यांची जात जशी उत्कृष्ट असते की ती मोती हाराच्या रूपाने सोन्यालाही मान देतात, सोन्यालाही शोभा आणतात, किंवा मोकळे जे मोती असतात ते देखील आपल्या स्वाभाविक गुणाने लोकांकडून मान्य होतातच. किंवा वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर मोगरीची वाटोळी फुलं हारात गुंफले असोत का मोकळे असोत, ती सुगंधाने कधी उणी होतात काय? होत नाहीत ना. मग त्याप्रमाणे संस्कृत गीतेच्या गाण्याला जो शोभा आणतो किंवा गीतेच्या गाण्या वाचूनही जो आनंद दाखवतो, असा तो दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवी छंदाचा ग्रंथ मी या ठिकाणी केलेला आहे. आता हा ओवी छंद कसा असतो त्याचंही लक्षण आहे. स्वामीजींनी जे काही निरूपण केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे, हा कोणत्या छंदात आहे? हा अभंग छंदात आहे, अभंग वृत्तात आहे. मग आता ओवी छंद काय ना अभंग वृत्त काय हे समजून घेण्यासारखा विषय आहे, परंतु आत्ता मात्र तिकडे आपण वळणार नाही आहोत. असो, म्हणून सांगतात की मी त्या ओवी छंदाच्या द्वारा बालापासून वृद्धापर्यंत, नेणत्यापासून जाणत्यापर्यंत सर्वांना सुलभ रीतीने समजतील अशी ब्रह्मरसाने गोड असलेली अक्षरं गुंफलेली आहेत. म्हणून आता या चंदनाच्या वृक्षांना सुगंधाकरता फुलं येईपर्यंत ज्याप्रमाणे थांबावे लागत नाही, त्याप्रमाणे हा ओवी प्रबंध कानाला लागता क्षणीच श्रोत्याला भाव समाधी आणून देतो आणि कानाने ऐकल्यावरही त्या श्रोत्याला स्वतः वक्ता होऊन व्याख्यान करण्याविषयी व्यसन लावित नाही काय? तर लावतोच, याचा अर्थ आहे. म्हणून या ओवी प्रबंधाचा पाठ करत असताना त्या निमित्ताने वाचकाच्या ठिकाणी सर्व पांडित्य प्रकाशात येतात आणि त्याला सर्व कळायला लागतं हो. तेव्हा तो वाचक सहज प्राप्त झालेल्या अमृतालाही जाणत नाही, म्हणजे त्याची पर्वा करत नाही. आणि तशाच सहजपणाने हे ओवी स्वरूप कवित्व सर्वांचं विश्रांती स्थान झालं आहे. आणि या ओव्यांच्या केवळ श्रवणाने संशय भ्रमरहित आत्मसाक्षात्कार होत असल्यामुळे मननास व निधिध्यासनास जिंकलं आहे. म्हणजे काय झालंय तर मनन आणि निधिध्यासनाचं प्रयोजनच याने शिल्लक ठेवलेलं नाही आहे. हे काव्य कुणालाही स्वानंद भोगाचा महत्त्वाचा वाटा देईल आणि श्रवणाच्या द्वारा सर्व इंद्रियांना पुष्ट करील. किंबहुना चकोर पक्षी आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने केवळ चंद्रालाच भोगून चतुर ठरलाय, परंतु वाटेल त्याला चंद्राचं चांदणं सहज भोगायला मिळतं. कशाने? या ओवी छंदाने. त्याप्रमाणे या अध्यात्म ज्ञान प्रधान शास्त्रामध्ये विवेक वैराग्यादी साधन संपन्न अंतरंग जे पुरुष आहेत तेच अधिकारी आहेत, परंतु इतर सामान्य लोक माझ्या शब्दालंकार अर्थालंकारासहित व शांतादी रसयुक्त अशा वाक्चातुर्याने सुखी होतील. तात्पर्य भाव काय की या ओवी प्रबंधात अध्यात्मशास्त्राचा जो अंतरंग भाग आहे त्याचे अधिकारी देखील अंतरंगच आहेत, आणि यात साहित्यशास्त्राचा जो बहिरंग भाग आहे त्याचे अधिकारी बहिरंग असून त्या साहित्यामुळे त्यांची चांगली करमणूक होणार आहे. याप्रमाणे हे महाराज हा माझा ग्रंथ आहे, तर माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा हा खरोखर महिमा आहे आणि त्यांच्याच कृपेचं हे ऐश्वर आहे. इथनं पुढे थोडीशी परंपरा सांगतात की ही नाथ परंपरा कशी आली, आपल्या स्वामींची देखील हीच नाथ परंपरा आहे की नाही. तर मग ती सांगतात
की क्षीर सिंधू तटे शिव आदिनाथ कर्ण कोहरात भवानीच्या नेणो केव्हा झाला सांगत आहे ज्ञान उत्तम पावन मोक्षदाय. म्हणजे क्षीर समुद्राच्या परिसरात आणि पार्वतीच्या कानात किंवा कानाच्या विवरात त्रिपुरासुराचे शत्रू भगवान शंकरांनी अति एकांतात जे काही अतिगुढ सांगितले ते कुणालाच माहिती नव्हते. भागवताची परंपरा देखील इथूनच आहे आणि ही आपली नाथ परंपरा देखील इथूनच आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ही जी काही परंपरा आलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. की माता पार्वती विचार करते, मी अत्यंत लावण्यवती असतानाही भगवान शंकरांचं माझ्याकडे लक्ष नाही आहे. याचाच अर्थ माझ्यापेक्षा काहीतरी अधिक सुंदर आहे की ज्या ठिकाणी भगवान शंकर रममाण झालेले आहेत. म्हणून तिने प्रश्न विचारला आहे की आपण कुणाचं चिंतन करता. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितले, मी ज्या चिंतनात रत असतो रममाण असतो ते तुला सांगेन, परंतु त्याकरता एकांत स्थान पाहिजे. आणि म्हणून क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये माता पार्वतीला घेऊन आलेली आहेत आणि त्यावेळेला हे सांगितलेलं आहे. मग ते जे सांगितलं होतं ना, काय सांगितलं, जे अतिगुढ सांगितलं ते कुणालाच माहिती नव्हतं. मग त्या क्षीर समुद्राच्या लाटेत एक मकर होता. त्या मकराच्या पोटात श्री महाविष्णू गुप्त होता. त्याच्या हातात ते शंकराने सांगितलेलं ज्ञान स्थिर झालं. म्हणजे भगवान महाविष्णूंना शंकरापासून ज्ञान प्राप्त झालं. काय आहे, भगवान महाविष्णूंनी विचार केला की हे दिव्य ज्ञान जे आहे हे पुन्हा ऐकायला मिळणार नाही. याकरता म्हणून माश्याच्या पोटामध्ये मत्स्येंद्र स्वरूपाने ते आलेले आहेत. यानंतर तो विष्णू मत्स्येंद्र या नावाने प्रगट झाला. हा मत्स्येंद्र सप्तशृंग पर्वतावर हातपाय तुटून पडलेल्या चौरंगीनाथाला भेटला आणि तो चौरंगीनाथ मत्स्येंद्रनाथाच्या कृपाप्रसादाने सर्वांगांनी परिपूर्ण झाला. आणि मग आपण भोगलेली उपसर्गरहित दिव्य ज्ञान ऐश्वर्य आणि अणिमादी सिद्धींच्या प्रतिबंधाने रहित किंवा स्वतः परतः उत्थान रहित अशी अखंड समाधी शिष्याकडून भोगवावी या इच्छेनेच मत्स्येंद्रनाथांनी ती समाधी मुद्रा ही गोरक्षनाथांना दिलेली आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. त्या मग गोरक्ष उडाला गहिणी प्रती असं आहे ना. मग त्या मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमलिनीचं जणू सरोवर तर विषयांचा विध्वंस करणारा एकमेव शूर अशा गोरक्षनाथाला त्या समाधी पदावर अष्टांग योगांचा सर्वाधिकारी राजा म्हणून अभिषेक केला. मग त्या गोरक्षनाथाने ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेलं अद्वयानंदाचं ऐश्वर्य योग सिद्धींच्या प्रभावासह श्री गहिनीनाथांना प्राप्त करून दिलं. मग तो गहिनीनाथ हा जीवांना पीडा देत आहे असं पाहून धावून आला. तो गहिनीनाथ कलियुग हा जीवांना पीडा देत आहे असं पाहून धावून आला आणि श्री निवृत्तीनाथाला त्याने अशी आज्ञा दिली की आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरेने जो ज्ञानोपदेशाचा संप्रदाय आमच्यापर्यंत प्राप्त झालाय तो हा ज्ञानोपदेशाचा सर्व संप्रदाय तो आपल्याकडे घेऊन कळीने ग्रासलेल्या जीवाकडे सर्व प्रकारे वेगाने धावणे कर आणि त्यांची सर्व प्रकारे दुःखातून सोडवणूक कर अशी आज्ञा केली. आधीच तर निवृत्तीनाथ महाराज अत्यंत कृपाळू, त्यावर श्री गुरूंचं आज्ञावचन, मग काय विचारता. वर्षाकाळ मेघांच्या खवळण्याला जसा कारण होतो त्याप्रमाणे मग ते श्री निवृत्तीनाथ दुःखी प्राण्यांच्या दयेने हा गीतार्थ ओवी छंदात ग्रथन करण्याच्या निमित्ताने त्यांनी जी शांत रसाची अध्यात्मज्ञानाची वृष्टी केली तोच हा माझा टीकात्मक असलेला ओवीबद्ध ग्रंथ आहे. तो निवृत्तीनाथ महाराज अध्यात्मज्ञानाचा वर्षाव करत असताना तिथे मी बापडा चातक कृतार्थ होण्याच्या उत्कट इच्छेने सहजच त्यांच्यापुढे उभा राहिलो आणि एवढ्या कारणासाठीच त्यांनी मला प्रस्तुत ग्रंथाचा कर्ता म्हणून नाव लौकिकाला आणलं. हे तात्पर्य माऊली यातून व्यक्त करतात की बाबा हे मी केलेलंच नाही आहे, माझं यात काहीच नाही आहे, तर सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्याकडनं हे बोलवून घेतलेलं आहे. हे सर्व मुळात त्यांचंच आहे, परंतु निमित्त मात्र त्यांनी मला कर्ता म्हणून माझं नाव पुढे केलेलं आहे, मला नाव लौकिकाला आणलेलं आहे. मग याप्रमाणे स्वामी श्री निवृत्तीनाथ महाराजांनी गुरु संप्रदायाच्या क्रमाने प्राप्त झालेलं जे आपलं
धन आहे. कोणतं? अष्टांग योगाने साध्य होणारी निर्विकल्प समाधी आणि आत्मज्ञानाने प्राप्त होणारे ब्रह्मसाम्य समाधी रूप धन, ते या ग्रंथरूपाने पदरात बांधून मला दिलंय. या वाचून माझ्या दुसरी कोणतीच योग्यता नाही. मी शास्त्र शिकलो नाही, मी ग्रंथ वाचले नाही, अथवा मी गुरुची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही. मग असा मला ग्रंथ निर्माण करण्याची योग्यता कुठून असणार? परंतु श्री गुरुमानाथांनी मला निमित्त करून या ग्रंथाच्या रूपाने जगाचं कलिकालापासून रक्षण केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. उदाहरण देतात, पुरोहित जसा यजमानाकडून वर्णी घेऊन पूजा, जप, यज्ञ इत्यादी धर्मकृत्य करतो, अर्थात त्या धर्मकृत्याचं पुण्य हे यजमानाकडेच असतं. पुरोहित केवळ दक्षिणा घेण्याचा अधिकारी असतो. त्याप्रमाणे मी या ग्रंथाच्या निर्मिती विषयी श्री गुरुकडून वर्णी घेऊन पुरोहिताच्या गुणाने बोललो आहे. तरी या ग्रंथात उणपुर जे काही असेल ते तुम्ही श्रोत्यांनी मातेच्या प्रेमधर्माने मला सहन करावं. कोणत्या अर्थाकरता कोणता शब्द कसा तयार करावा, यौगिक, रूढ, योगरूढ, पारिभाषिक, सांकेतिक, वाचक, लाक्षणिक, व्यंजक इत्यादी शब्द कोणते असतात, किंवा त्यांचा कर्मणी, कर्तरी, भावे या वाक्यात प्रयोग कसा करावा, सिद्धांतावर कसं आरूढ व्हावं, कोणताही सिद्धांत शास्त्रीय प्रक्रियेच्या द्वारा कसा सांगावा, की आणि सिद्धांताला रुची आणणारे शब्दालंकार, अर्थालंकार म्हणजे काय हे काही मी जाणत नाही. कळसूत्री बाहुल चालकाच्या हातात असलेल्या दोरीच्या विशिष्ट हालचालीने जसे चालवावे तसे चालतंय, त्याप्रमाणे मला श्रोत्यांच्या पुढे निमित्त मात्र दाखवीत तो माझा स्वामी श्री गुरु निवृत्तीनाथच बोलत आहे. म्हणून याकरता मी या ग्रंथातील गुणदोषांविषयी तुम्हाला क्षमेची प्रार्थना करत नाही. कारण असं बघा की श्री गुरुकडून पूर्वीच तयार झालेला उपदेश मी या ग्रंथात ग्रथित केला आहे. आणि शिवाय असं आहे की तुम्हा संतांच्या सभेत जो ग्रंथ उणिवेसह पुढे उभा राहतो तो तुमच्या सामर्थ्याने पूर्ण नाही झाला तर मी प्रेमाने तुमच्यावरच रागावणार आहे ना. म्हणजे परिसाने स्पर्श केल्यावरही जर लोखंडपणाच्या दुर्दशेला मुकलं नाही तर तो दोष कोणाचा आहे? लोखंडाचा थोडीच आहे, तो परिसाचाच दोष आहे ना. किंवा ओहोळाने एवढंच करावं की धडपडत गंगेच्या प्रवाहाला प्राप्त करून घ्यावं, आणि प्राप्त करून घेतल्यानंतर हे गंगेने जर त्याला गंगाच केलं नाही तर तो बिचारा ओहोळ यापेक्षा अधिक काय करू शकेल. म्हणून पुष्कळ भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो. आता जगात मला उणेपणा हा कसाही प्राप्त होणार नाही. किंबहुना अहो महाराज, माझ्या स्वामी श्री गुरूंनी मला तुम्ही संत मिळवून दिले आहेत, त्यामुळे मी सर्व इच्छेविषयी परिपूर्ण तृप्त झालो आहे. किंबहुना असं पहा की मला तुमच्यासारखे श्रीमंत माहेर लाभले. त्या उदार श्रीमंतीच्या अनुकूलतेमुळे माझे ग्रंथ निर्माण करण्याचे लाड हे सिद्धीला गेले आहेत. किंबहुना महाराज, एखाद्या मुशीत शुद्ध सोन्याचाच रस ओतून एखादं भूमंडळ तयार करता येईल, किंवा महेंद्रादी कुलपर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नांचा एखादा कुलपर्वत निर्माण करता येईल. किंबहुना अहो, 7ही समुद्रांना अमृताने भरून टाकणं सोपं होईल, तारकांना चंद्र करणं अवघड होणार नाही, कल्पतरूचं उद्यान लावताना कोणतीही अडचण पडणार नाही. परंतु गीतार्थाचं रहस्य विश्लेषण करून सांगता येत नाही. कारण की गीतार्थाचं व्याख्यान करणं आत्तापर्यंत आपण जेवढे काही दृष्टांत पाहिले ना, या सगळ्या दृष्टांतांपेक्षा फार अवघड आहे. पण तो अवघड गीतार्थ मी एक सर्व प्रकारांनी मुका असमर्थ असलेला तरी मराठी भाषेत बोलून लोकांना डोळ्याने घेता येईल आणि पाहता येईल असं जे करीत आहे, हा एवढा ग्रंथसागर उतरून पलीकडच्या तीरावर कीर्तीचा आणि विजयाचा धेंडा जो नाचवत आहे. किंबहुना गीतार्थाच्या आवारामध्ये 18व्या कलशाध्यायासह सर्व अध्यायांचे महामेरूसारखे उंच सुवर्ण मंदिर तयार करून त्यामध्ये श्री गुरुरूपी शिवलिंगाची स्थापना करून त्याची मी जी ग्रंथद्वारा पूजा करत आहे, किंवा गीता ही अकृत्रिम प्रेम करणारी माझी आई आहे, पण त्या आईची व माझी चुकामुक होऊन मी तान्हबाळ संसारात इकडे तिकडे व्यर्थ हिंडत होतो, त्या माय लेकराची आज भेट होत आहे. आणि हे सर्व घडून येण्यास कारण तुमचं पुण्य आहे. कारण महाराज, तुम्ही सज्जनांनी माझ्याकरता पुण्यकर्म केलं ते मी चांगलं समजूनच बोलत आहे. ज्ञानदेव म्हणतात की मी जे वर्णन केले ते लहान आहे, पण तुमचं पुण्यकाम मात्र तसं लहान नाही आहे.
किंबहुना फार काय सांगावं. तुम्ही हा जो ग्रंथ समाप्तीचा सोहळा आज दाखवला, त्या योगाने मला मनुष्य जन्माच्या सर्व फळांना प्राप्त करून दिला आहे. महाराज, मी ज्या ज्या सुखाच्या आशेने तुमचा विश्वास धरला होता, त्या त्या सर्व आशा पूर्ण करून तुम्ही मला अमर्याद सुखापर्यंत आणलं आहे. हे स्वामीन, माझ्याकरता तुम्ही जी ही ग्रंथाची दुसरी सृष्टी केली, ती पाहून आम्ही प्रतिसृष्टी करण्याला विश्वामित्रालाही हसत आहोत. आणि त्याचं कारण असं की विश्वामित्राने केलेली सृष्टी एकट्या त्रिशंकूच्याच उद्देशाने होती आणि ब्रह्मदेवाला कमीपणा आणावा हा त्यात हेतू होता. शिवाय ती प्रतिसृष्टी नाश पावणारी करण्यात आली होती. पण तुमची ग्रंथसृष्टी तशी नाही. ही केवळ एकट्या माझ्याकरताच नसून सर्वांकरता आहे आणि ब्रह्मदेवालाही आनंद देणारी असून अविनाशी आहे. म्हणून विश्वामित्री सृष्टीची उपमा या ग्रंथसृष्टीला देता येत नाही. किंबहुना भगवान शंकरांनी उपमन्यूच्या प्रेमाकरता क्षीरसागर निर्माण केला, परंतु या ग्रंथसृष्टीविषयी तोही उपमेला योग्य नाही, कारण त्या क्षीरसागराच्या पोटात विष आहे. त्याच्या उलट या ग्रंथामध्ये तर ज्ञानामृत आहे. किंबहुना अंधार रूपी राक्षसाने चराचराला गिळून टाकला असता त्या चराचराविषयीच्या दयेने सूर्य हा धावत येतो आणि अंधार रूपी राक्षसाच्या पोटातून चराचराला बाहेर काढतो. हे खरं, पण तो सूर्य चराचरांना ताप देऊनच हे कार्य करतो. परंतु तुमची ग्रंथसृष्टी अज्ञान अंधकाराची निवृत्ती करून त्रिविध तापांचा नाश करते, म्हणून सूर्याची उपमा देखील योग्य नाही आहे. किंबहुना सूर्याने तापलेल्या जगाला शांत करण्याकरता चंद्राने आपलं चांदणं खर्च केलं, परंतु चंद्र हा कलंकित आहे आणि क्षयदोषाने युक्त आहे. म्हणून त्या सदोष चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असं कसं म्हणता येईल? कारण हा ग्रंथ त्रिविध तापांची निवृत्ती करून जगाला मोक्ष शांती देणारा आहे आणि निष्कलंक आहे आणि अक्षय आहे. म्हणून या ग्रंथाला चंद्राची पण उपमा देता येत नाही. बघा, गीता ग्रंथ किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ, नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथच हा कसा अनुपमेय आहे ते स्वतः ज्ञानोबाराय सांगतात. कारण की हे गुरुदेवांच्या कृपेचं वैभव आहे आणि ते कसं आहे ते सांगतात आहे. म्हणून पुढे सांगतात की म्हणून माझ्या उद्देशाने तुम्ही संतांनी या त्रैलोक्यात या ग्रंथाच्या रूपाने उपयोग केलाय आणि ज्या संबंधी पुन्हा पुन्हा विचार केला तरी तो निरुपम आहे. किंबहुना फार काय सांगावं. तुम्हीच मला निमित्त करून गीतार्थ व्याख्यानद्वारा प्रवृत्ती निवृत्ती लक्षण धर्मांचं जे हे कीर्तन निरूपण केलंय ते तुम्हीच सिद्धीला नेलं आहे. किंवा या गीता व्याख्यानाद्वारा मी तुमचे म्हणजे तुम्हीच आचरलेल्या कर्म भक्ती योग धर्माचं आणि तुम्हीच उपदेश केलेल्या ज्ञानधर्माचं, तुम्हीच अनुभवलेल्या स्थितप्रज्ञ भक्त गुणातीतत्व या अनुभव धर्माचं जे हे कीर्तन केलं आहे ते तुम्हीच सिद्धीला नेलं आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या कर्तृत्वाविषयी माझं केवळ निमित्त मात्र सेवकपण उरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने इथपर्यंत सर्व विचार मांडून मग माऊलींनी आपल्या सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांकडे प्रसादाचं मागणं केलेलं आहे. तेच हे पसायदान आहे. वस्तुतः पसायदान ही एक फार उत्तुंग आणि विश्वव्यापक मागणी आहे, परंतु आपलं हे अभ्यास पारायणच असल्या कारणाने मी या पसायदानाचा देखील धावताच विचार व्यक्त करणार आहे. आजच्या या पुष्पामध्ये सर्व चिंतन पूर्ण करून आणि या 18व्या अध्यायाचं सिंहावलोकन करूनही ही सेवा आपल्याला स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे. भविष्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण सविस्तर केवळ पसायदान एवढाच विषय निवडून या पसायदानाविषयी आपण बोलू. पसाय शब्दाचा अर्थ प्रसाद असा होतो. विश्वात्मक गुरुदेवांनी ज्ञानोबारायासारख्या महापुरुषाला दिलेलं प्रसाददान म्हणजेच असलेलं हे पसायदान आहे. असो, आता म्हणजे या ग्रंथसिद्धीनंतर विश्वाचा आत्मा विश्वव्यापक या विश्वस्वरूप देवाने माझ्या या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट होऊन मला हे प्रसादाचं दान द्यावं. काय प्रसाद मागतात? मागणं काय आहे तर दुष्टांचा कुटिलपणा म्हणजे दुष्टपणा जाऊ आणि त्या दुष्टांच्या ठिकाणी
धर्म, भगवत भक्ती इत्यादी सत्कर्मांविषयी श्रद्धासहित प्रेम वाढो आणि भूतमात्रांमध्ये एकमेकांशी जीवाचं, सर्व भूतात आपलाच जीव आहे अशा ऐक्य भावाचं मित्रत्व निर्माण व्हावं. केवळ देहाचं बाह्यात्कारी नव्हे तर सर्व भूतांमध्ये आपलाच जीव आहे असं ऐक्य भावाचं अंतरंग मित्रत्व निर्माण व्हावं. त्यानंतर पापाचा अंधार जावो, हे विश्व स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित होवो आणि जो प्राणी ज्या सत्य, प्रिय व हितकर विषयाची इच्छा करेल तो त्याला प्राप्त व्हावो. कुणी जर वाईट इच्छा करेल तर ते त्याला प्राप्त हो अशी या माऊलींची अपेक्षा नाही, तर सत्य, प्रिय व हितकर विषयाची इच्छा करेल तो त्याला प्राप्त होवो. आणि सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठ संतांचा समुदाय हा नास्तिकपणाचे अमांगल्य घालवण्याकरता या भूमंडळावर सर्व भूतांना अखंड भेटो. जे संत कल्पतरूंचे चालते उद्यान आहेत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहेत, जे अमृताचे बोलते समुद्र आहेत, किंबहुना जे कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहेत, असे ते सज्जन सर्वांना सर्व काळ प्रिय होवोत. किंबहुना फार काय सांगावं, या त्रैलोक्यातील देव, मनुष्य, उरग या तीनही लोकांनी सर्व सुखांनी पूर्ण होऊन आदी पुरुष त्या परमात्म्याची अखंड भक्ती करावी. आणि महाराज विशेष करून या मृत्यूलोकात या ग्रंथाचं पठन, श्रवण आणि अर्थज्ञान संपादन हेच ज्यांचं उपजीवन आहे, म्हणजे या ग्रंथाच्या पठनादिकाकरताच ज्यांचं प्राणधारण किंवा जगणं आहे, अशा लोकांनी दृष्टादृष्ट म्हणजे ऐहिक व पारलौकिक भोग किंवा परमात्म्याचा सगुण निर्गुण साक्षात्कार संपादन करून या संसाराला जिंकून विजयी व्हावं, म्हणजे उत्कर्षाने असावं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या ग्रंथाचे पठन करणारे जे आहेत, हे पठन, सेवन, अर्थज्ञान संपादन करणारे, ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञान संपादन करणारे, ज्ञानेश्वरीचं पठन करणारे, ज्ञानेश्वरीचं श्रवण करणारे, हे संसाराला जिंकोत अशी प्रार्थना आहे. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर विश्वाचे प्रशासन करणारा राजा, विश्वात्मक सद्गुरू श्री कृष्ण स्वरूप श्री निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन या प्रार्थनेसंबंधी असे म्हणाले की हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. भविष्यकाळ आहे बघा, भविष्यकालीन वचन आहे, क्रियापद आहे, पण तरी देखील या वरानेच श्री ज्ञानदेव सुखी झाले, संतुष्ट झाले. मला विचारायचं आहे, देईन म्हटल्यानंतर लगेच संतुष्ट व्हावं का मिळाल्यावर संतुष्ट व्हावं महाराजांनी? परंतु माऊली देईन होईल म्हटल्याबरोबर संतुष्ट झाले. त्याचं कारण असं आहे की सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांवरती आत्यंतिक विश्वास आहे. आणि यामुळेच माझ्या गुरुदेवांनी जर हे असं होईल असं सांगितलं आहे ना, तर बस झालं. माझा जीव पूर्णपणे त्या ठिकाणी जडलेला असल्यामुळे निश्चित होईल ही शाश्वती माऊलींच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे ते सुखी झाले आहेत. आणि याप्रमाणे कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांपैकी कलियुगामध्ये महाराष्ट्र प्रांतात आणि श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रिभुवनामध्ये एकमेव पवित्र असलेले अनादी 5 कोस विस्ताराचं जे क्षेत्र आहे, जिथे जगाचं जीवनसूत्र श्री महालया आहे. हल्लीच्या क्षेत्राला नेवासा असं म्हटलं जातं, त्याला पूर्वी महालय क्षेत्र असं म्हणत असत. या महालय क्षेत्रातील मोहिनीच्या स्वरूपाने असलेल्या त्या महावैष्णवी देवीला महालया असं म्हणतात. महालय याचा अर्थ असा आहे, महताम आलयम यस्मान महालय मुदीरितम. महान ऋषी, मुनी, संत यांचं राहण्याचं स्थान किंवा महाविष्णूचं राहण्याचं स्थान म्हणून त्या क्षेत्राला महालय असं म्हणतात, असं स्कंद पुराणात म्हटलेलं आहे. त्या महालय क्षेत्रात आणि जो यदुवंशाची शोभा आहे, जो शास्त्र व कलांचं निवासस्थान आहे, जो न्यायाने प्रजेचं पोषण करतो किंवा जणू न्यायाचंच पोषण करतो, असा जो पृथ्वीपती देवगिरीचा राजा श्री रामचंद्र देव आहे, त्याच्या राज्यात आदि गुरुशंकरांच्या गुरुपरंपरेत जन्माला आलेल्या निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेवाने श्रीमद भगवद्गीतेला मराठी टीकेचा हा अलंकार केला आहे. आणि याप्रमाणे महाभारताच्या गावी भीष्म या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी जो उत्कृष्ट संवाद केला, तीच ही गीता आहे.
ही गीता उपनिषदांचं सार आहे, सर्व शास्त्रांचं माहेर आहे. परमहंस परिव्राजकाचार्यांनी जिचं सेवन केलं आहे, अशी जी परमहंस सेवित मानस सरोवर आहे, त्या गीतेचा हा 18वा कलशाध्याय महालय क्षेत्रातील करवीरेश्वर नामक शंकराच्या मंदिरात संपूर्ण झाला, असं श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. आणि या ग्रंथाच्या पठन श्रवणजन्य पुण्यसंपत्तीच्या योगाने उत्तरोत्तर सर्व भूतांनी सर्व सुखांनी संपूर्ण व्हावं. आणि शालिवाहन शकातील 1212वे वर्ष जेव्हा होतं तेव्हा ज्ञानोबारायांनी ही गीतेवर टीका केली आहे. असे नेवासे येथील राहणारा थावरे आडनाव असलेला सच्चिदानंद बाबा हा अतिश्रद्धेने व आवडीने या टीकेचा लेखक झाला आहे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां शंकर यथार्थी कृते 18ोऽध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. येणेप्रमाणे भावार्थ निरूपणासहित हा ग्रंथ वाढला असो. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. कोणताही ग्रंथ पूर्ण केल्यानंतर पुन्हा पहिल्या 5 ओव्या 2 ओव्या पुन्हा म्हणण्याची प्रथा आहे. कशा करता? तर त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की ग्रंथ पूर्ण झाला याचा अर्थ संपला असं नाही, तर वाढलाय आणि त्या ग्रंथाचं पुन्हा चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त होणार आहोत. किंबहुना एक सुंदर गंमत आहे. एक वारकरी हा पंढरपुरी गेला आणि आषाढी कार्तिकी वारी झाल्यानंतर परत निघाला. देवाला सांगितलं, देवा येतो मी. देवाचा निरोप घेतला, जड अंतःकरणाने निरोप घेतला. भगवंताच्या डोळ्यात पाणी. का रे, मला सोडून चाललास? जाणार तू? त्या डोळ्यात पाणी आलं. देवा गेलो नाही तर येणार कसा? म्हणजे जायचंय ते कशा करता जायचे? तर पुन्हा येण्याकरता, पुनरागमनायच. त्याप्रमाणे या ग्रंथसंपत्तीचा, ज्ञानेश्वरी ग्रंथाचा हा विचार पूर्ण केलाय. कशा करता? आताच झालं असं नाही आहे, तर आता नाविन्यतेने स्वामीजींची प्रार्थना करायची आहे, माऊलींची पुन्हा प्रार्थना करायची आहे की माऊली, स्वामी आम्हाला हा ग्रंथ समजावून सांगा. आणि याकरता म्हणून पुन्हा आम्हाला बुद्धी द्या, पुन्हा नवीनतेने आपल्याला विचार करण्याकरता. म्हणूनच या ग्रंथाला या ठिकाणी थोडासा अल्पशः विराम द्यायचा आहे, पुनरागमनायचे असं. पुढे सांगतात की पुढे शालिवाहन शतकातील 1506व्या वर्षात तारण नाम संवत्सरात शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांनीही अतिश्रद्धेने व आवडीने गीतेची टीका असलेली ही ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. भगवत अवतार श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातनं बाहेर पडलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुळातच अतिशुद्ध होता, पण सामान्य लोकांच्या मुखातील पाठभेदामुळे किंवा त्यांनी प्रमादाने केलेल्या लेखन उच्चार भेदांमुळे कुठे शुद्ध तर कुठे अशुद्ध, कुठे व्याकरणबद्ध प्रयोग तर कुठे अबद्ध प्रयोग असा झाला होता. तो याप्रमाणे शोधून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. ज्यांच्या चरित्रात अधर्म अज्ञान यांचा कलंक नाही, अशा निष्कलंक असलेल्या ज्ञानेश्वरांना माझा नमस्कार असो. ज्यांची गीतेवरील टीका वाचली असता ग्रंथाचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा करणाऱ्याला, अतिश्रद्धावान लोकांना धर्म भक्ती योग ज्ञान वैराग्य या सर्व विषयांचं ज्ञान होतं. म्हणजे ज्ञानेश्वरी जर वाचली आणि ती जाणून घ्यावी, कळावी असं जर वाटलं, तर त्या श्रद्धावान लोकांना या टीकेच्या केवळ वाचनाने श्रवणाने देखील ज्ञान होतं. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. आणि नंतर सांगतात की पुष्कळ कालांतराने येणारी पवित्र पर्वणी भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष षष्ठी तिथी मंगळवार
हस्त नक्षत्र स्थित सूर्य, व्यतिपात योग आणि रोहिणी दिवस नक्षत्र असा 6 योग ज्या दिवशी येतो त्याला कपिला षष्ठी म्हणतात. त्या कपिला षष्ठीच्या दिवशी प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावर ही श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत लिहिण्याचं कार्य जे आहे हे परिपूर्ण झालेलं आहे. आणि अशा रीतीने आपल्यापर्यंत ही ज्ञानेश्वरी कशी आली आहे हाही विचार पूर्ण झाला. आणि मग पुढे असं स्वामीजी म्हणतात की त्याच ग्रंथाचा हा अभंगामध्ये असलेला सुबोध अनुवाद मी स्वहितार्थ केलेला आहे, म्हणजे आत्मानंदात तल्लीन होण्यासाठी. काय आहे, क्रिया करत असताना ती क्रिया कशा करता, तर याचा विचार करत असताना संत महापुरुषांची केली जाणारी क्रिया ही आत्मसुखाय अंतःसुखाय अशी असते. उदाहरणार्थ सांगतो. परीक्षिती राजा दशमस्कंधाच्या आरंभी शुकाचार्यांना विचारतोय, गुरुदेव आपण कथा करत आहात, या कथेने मी कृतार्थ होणार आहे हे निश्चित आहे, परंतु मला विचारायचं आहे की खरोखर आपण फक्त माझ्याकरता ही कथा करत आहात की ही कथा करत असताना आपल्याला काही सुख अनुभवतंय वाटतंय म्हणून आपण ही कथा करत आहात. बघा, एक गुरुदेव गोड दृष्टांत देत असत. एक महिला, लहान बाळ आहे आणि घरामध्ये स्वयंपाक वगैरे करते आहे. लहान बाळ ते अचानक मध्ये उठलंय, रडायला लागलेलं आहे. ही एकदम त्या बाळाला घेत नाही. एक लहान दुसरी मुलगी आहे, तिला सांगतं, ताई बाळाला झोका दे ग. ते मुलगी बाळाला झोका देते, बाळाशी खेळण्याचा प्रयत्न करते, पण तरी ते रडतंय, थांबत नाही आहे. नावीलाजाने शेवटी हातातलं काम ठेवावं लागलं आणि बाळाला उचलावं लागलं. पदराड घेतलंय, थोडंसं दूध पिलंय, बाळ पुन्हा झोपी गेलेलं आहे. बघा, ही सकाळच्या वेळेची गडबड आहे. आता दुसरा प्रसंग आपण बघा. दुपारची वेळ आहे, हिचं सर्व काम उरकलं गेलेलं आहे. अशा वेळेला बाळही पाळण्यामध्ये शांत झोपलेलं आहे, पण अशा वेळेला ती चटई म्हणा, सतरंजी म्हणा टाकते आणि नंतर त्या बाळाला पाळण्यातनं उचलून घेऊन आपल्या जवळ घेऊन आपल्या कुशीत घेऊन ती पहुडते. मला विचारायचं आहे, बाळ यावेळेला रडतंय का? रडत नाही आहे. बाळाला आईची अपेक्षा आहे का? नाही आहे. पण त्या बाळाला अपेक्षा नसताना, ते बाळ रडत नसतानाही ही ज्या वेळेला त्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन पडते, मला विचारायचं आहे, बाळाला बरं वाटावं म्हणून का स्वतःला बरं वाटावं म्हणून? स्वतःला बरं वाटावं म्हणून आहे. त्याप्रमाणे स्वामीजी आज सांगतायत की त्याच ग्रंथाचा हा अभंग वृत्तामध्ये सुबोध मी अनुवाद केला, तो स्वहितार्थ, आपल्या अंतःकरणाकरता, आपल्या अंतःकरणाला बरं वाटावं म्हणून. स्वांत सुखाय. सद्गुरू श्री गणेश, ज्यांचं आडनाव वैद्य आहे, तेणे स्वसंवेद्य आत्मरूप दाखवून स्वामी स्वरूपानंद असं कैवल्य पदाचं पोचविले. त्यांनी स्वसंवेद्य असं असलेलं आत्मस्वरूप दाखवून या कैवल्य पदाला पोहोचवलंय. आपला कृपाहस्त माझ्या मस्तकावर ठेवून माझं जीवन कृतार्थ केलं, खरोखर कृतार्थ केलं. आणि ज्ञानेश्वरीचंच श्रवण मनन सर्व काळ घडावं, अखंड चिंतन घडावं अशी आज्ञा केली. आणि तीच आज्ञा या ठिकाणी खरोखरी उत्तम रूपाने, ग्रंथरूपाने परिपाकाला आली. मग ग्रंथरूपाने त्यांनीच असा हा जगावरती उपकार केला आणि आबालवृद्धांशी ही गीता ज्ञानेश्वरी सुगम आणि सोपी झाली आता. म्हणून शके 1878 हा अनुवाद समाप्त होत आहे. म्हणून स्वामी देखील म्हणतात, हे गुरुदेवा, आम्हाला देखील तुझीच सेवा निरंतर श्रद्धापूर्वक घडो. मग रत्नागिरी प्रांतामध्ये या पावस गावामध्ये स्वयंभू दैवत असलेले जे विश्वेश्वर आहे, त्याच विश्वेश्वराची पूर्वजां हातून जी भावभक्तिपूर्ण सेवा घडली, त्याचंच पुण्य सर्व मला प्राप्त झालं. आणि त्यांच्या वंशामध्ये जन्म घेऊन जन्माला प्राप्त झालो. म्हणजे त्यांच्या वंशामध्ये जन्माला येऊन ते सर्व पुण्यधन जे आहे, ते पुण्यफळ जे आहे, ते मला प्राप्त झालं. ज्यांच्या वंशामध्ये रामसेवा हाच कुलधर्म होता किंवा ही अखंडित आलेली आहे. श्रीरामचंद्र सेवा ही ज्यांच्या वंशामध्ये कुलाचार आहे, देवा
त्यांच्या पोटी मला जन्म दे. साधू संतांचं हे मागणं खरं करून आणि त्यांचं अनुकरण करून मीही देवापाशी हेच मागतो की देवा, तुझा कधीही आम्हाला विसर होऊ देऊ नको. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. म्हणजे हा जो अभंग आहे त्या अभंगाचाच अनुवाद स्वामीजींनी केलेला आहे. तुझं कधीही आम्हाला विस्मरण होऊ नये आणि आवडीने तुझं नाम संकीर्तन करीन, हेच माझं खरं धन आहे. देवा, मला मुक्ती नको, मला संपत्ती नको, तर मला संतांची संगती नित्य द्यावी. आणि याप्रमाणे स्वामी म्हणतात की मला जर तुझं विस्मरण होणार नसेल, माझ्याकडनं जर अखंड तुझं नामसंकीर्तन होणार असेल, नामसंकीर्तन रूपी धन जर मला प्राप्त होणार असेल आणि जर संतांची संगती मला प्राप्त होणार असेल, तर तुकोबारायांप्रमाणे आम्हाला सुखाने तुम्ही गर्भवासी घाला, आम्ही सुखाने गर्भवास ग्रहण करण्याकरता स्वीकारण्याकरता तयार आहोत. बघा कसा अंतर आहे. आम्ही देवाकडे जातो, परंतु आमचा संसार सुखाचा व्हावा याकरता, म्हणजे संसाराच्या करता आम्ही देवाला स्वीकारतो. परंतु महापुरुषांची स्थिती अशी आहे की ते देवाकरता संसार स्वीकारायला तयार होतात. जन्म मरण स्वीकारणे म्हणजे काय? तर संसार स्वीकारणे आहे की नाही? तर देव जर प्राप्त होणार असेल तर ते संसार स्वीकारायला तयार होतात. अशी ही महापुरुषांची असलेली एक विशिष्ट लीला आहे, भावना आहे. बस असा त्या स्वामीजींनी देखील देवाकडे, आपल्या सद्गुरूंकडे मागणं मागून या ग्रंथाची परिपूर्ती केलेली आहे. आज आपल्या या समस्त स्वामी भक्तांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या कृपेने, आशीर्वादाने, जय शेठजींच्या संकल्पनेतनं माझ्याही भाग्यामध्ये ही भावार्थ निरूपण सेवा प्राप्त झाली आणि यथामती माझ्या बुद्धीला झेपली त्याप्रमाणे मी ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच मागणं आहे की असाच आपणा सर्वांचा कृपाशीर्वाद सतत माझ्यावरती असावा. आणि माऊलींकडे, स्वामींकडे मागणं आहे की फक्त शब्दाच्या माध्यमातून मी हे निरूपण करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जे मी शब्दांच्या माध्यमातून सांगू शकलोय ते माझ्या अनुभवामध्ये यावं, अनुभवापर्यंत पोहोचवावं, एवढीच माऊलींच्या, स्वामीजींच्या चरणारविंदी भावना समर्पित करतो, मागणं मागतो. आणि या सत्राला या ठिकाणी विराम देतो. पुढे थोडंसं आपल्याला या 18व्या अध्यायाचं सिंहावलोकन करायचं आहे आणि ते सिंहावलोकन करून हे पुष्प या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 18वा अध्याय हा सर्व गीतेचा उपसंहार आहे आणि तो गीता मंदिराचा रत्नकलश आहे. ज्याप्रमाणे नुसतं कलशाचं दर्शन झालं तरी सुद्धा मंदिरातील देवाचं दर्शन झाल्याचं पुण्य लागतं, त्याप्रमाणे या 18व्या अध्यायाच्या श्रवणाने, पठनाने आणि अर्थज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून 18व्या अध्याय म्हणजे हा एक अध्याय गीता आहे असं म्हटलेलं आहे. आणि या अध्यायाच्या आरंभी माऊलींनी श्री गुरूंचा अनेक विशेषणांनी जय जयकार केलेला आहे. अनेक विशेषणांनी वर्णन केले. या वर्णनात अनुप्रास, यमक ही जशी आहे तशी दंडायमान सामासिक पद पण आहेत आणि त्या पदांचा अर्थही वेदांत प्रचुर असा आहे. आणि यावरूनच ज्ञानोबराय हे प्रतिभासंपन्न कवी जसे होते तसे संस्कृत भाषा व्युत्पन्न पंडितही होते हे सिद्ध होतं. आणि अनेक विशेषणांनी तोंड भरून वर्णन करून शेवटी म्हणतात की हे श्री गुरु जगासारखे दृश्य, जड, परिच्छिन्न किंवा विकारी, विनाशी नसल्यामुळे त्यांच्या निरुपाधिक स्वरूपाचं कोणत्याही विशेषणांनी वर्णन करता येणं शक्य नाही. आणि असा परिहार देऊन या 18व्या अध्यायाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की व्यास हे सहजच सूत्रकार असल्यामुळे त्यांनी वेदरूपी पर्वताच्या उपनिषद रूपी शिखरावरती
महाभारताचं प्रथम आवार बांधून त्याच्या मध्यभागी सुंदर असं गीता मंदिर उभारलं आहे आणि त्यावर 18वा अध्याय म्हणजे हा रत्न कलश बसवलेला आहे. पुढे आता थोडासा त्याग संन्यास विचार आहे. म्हणजे 17वा आणि 18वा अध्याय या दोन अध्यायांची संगती सांगताना 17व्याच्या शेवटी कर्म हे सांग आणि सफळ होण्याकरता ब्रह्मनाम घ्यावं असं सांगितलं. पण केवळ कर्मनिष्ठ मीमांसक हे ईश्वरच जिथे मानत नाही तिथे ईश्वर नामावर त्यांची श्रद्धा कशी निर्माण होईल आणि श्रद्धेच्या अभावी त्यांना मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून मोक्ष प्राप्त होण्याकरता कर्माचा पराधीनपणा संपून त्याग घडावा, संन्यास व्हावा आणि सर्व जग कर्मबंधनातून सुटावं याकरता त्याग आणि संन्यास यांचं स्वरूप अर्जुनाने विचारलं होतं. आणि यावर भगवंताने दिलेलं उत्तर असं आहे की काम्य कर्माचाच स्वरूपतः तेवढा संन्यास करावा आणि नित्य नैमित्तिक कर्मे करावेत असं काही क्रांतदर्शींचं मत आहे. तर दुसरं मत असं आहे की कोणत्याही कर्माच्या फलाचाच तेवढा त्याग करावा असं काही म्हणतात. तर तिसरं सांगतात प्रत्येक कर्म हे फलदोषाने युक्त असल्यामुळे काम्य नित्य नैमित्तिक या सर्वच कर्मांचा स्वरूपतः त्याग करावा असं बुद्धिमान म्हणतात. आणि काही लोक असं म्हणतात की यज्ञ, दान आणि तप ही कर्म टाकू नयेत अशी 4 मतं सांगितल्यानंतर भगवंतांनी स्वतःचा निर्णय असा सांगितला आहे की यज्ञ, दान, तप हे कर्म चित्तशोधक असल्यामुळे ते केलेच पाहिजे, टाकू नयेत, त्यांचा त्याग करू नये असं माझं निश्चित मत आहे. जो मनुष्य वर्णाश्रम विहित कर्माचा केवळ शरीराला कष्ट होतात म्हणून त्याग करतो तो राजस त्याग आहे. जो मुमुक्षू वर्णाश्रम विहित कर्माचा गौरव करून कर्तव्य बुद्धीने कर्म करतो आणि कर्तृत्व अहंकाराचा व फलाचा त्याग करतो तो सात्विक त्याग आहे. आणि ज्ञानी असून जो त्यागी आहे तो तर पूर्वसंस्कारानुसार अशुभ कर्म करण्याचा प्रसंग आला तरी त्याचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्तही नाही होत नाही. तो शुद्ध सात्विक त्याग आहे. आणि सर्वसामान्य माणसाला कोणत्याही कर्माचा त्याग करता येणं शक्यच नाही. कदाचित त्याग केलाच तर मूर्खपणाने विहित कर्माचा त्याग करता येईल, पण देहेंद्रियांच्या व्यावहारिक कर्मांचा त्याग करता येणं शक्यच नाही हे आपण पाहून आलेलो आहोत. आणि म्हणून साधकाने कर्म करावं, कर्मफल ईश्वराला अर्पण करावं आणि ईश्वर प्रसादाने आत्मज्ञान झालं की अविद्येसह कर्मांचा नाश होतो आणि तोच खरा आत्यंतिक त्याग आहे. म्हणून ज्ञानालाच केवळ कर्मफळाची बाधा नाही पण इतरांना आहे असा सिद्धांत माऊलींनी सांगितलेला आहे. यानंतर पुढे असं सांगितलेलं आहे, मनुष्य हा स्वतःच्या मनाने जर पाप कर्म करील तर लोह, लोष्ठ, कृमी, कीटक यांच्या योनीला प्राप्त होतो आणि वेदारा विचारून स्वधर्माला मान देऊन पुण्यकर्म करील तर स्वर्गात देवयोनीला प्राप्त होतो आणि पाप पुण्य मिश्रित कर्म घडेल तर मनुष्य योनीला प्राप्त होतो. आणि अशी कर्मांची त्रिविध फळं आहे, हीच कर्माची बाधा आहे. आणि ज्यांना ज्ञानपूर्वक कर्मसन्यास घडतो त्यांना हे कर्म करूनही फळ प्राप्त होत नाही असं सांगितलेलं आहे. यानंतर कोणतंही कर्म करता किंवा कर्म घडण्याचे 5 कारणं आहेत असं सांगितलेले आहे. कोणते? तर 1 शरीर, 2 जीवात्मा, 3 इंद्रिय, 4 प्राण अपानादिकांच्या क्रिया आणि 5 इंद्रिय अनुग्राहक देवता. या 5 कारणांनी शुभाशुभ कर्म घडतं आणि आत्मा मात्र या 5 कारणाहून भिन्न असल्यामुळे कर्माचा आणि आत्म्याचा काही एक संबंध नाही हे सांगितलेलं आहे. मग यापुढे असं सांगतात की आत्मज्ञानी मुक्ताला देहादिकांच्या ठिकाणी अहंभाव नसतो, त्याला मी कर्माचा कर्ता आहे असा भ्रम नसतो. म्हणून कोणतंही कर्म करूनही तो कर्माने लिप्त होत नाही. किंबहुना एवढंच नाही तर व्यापक, असंग
आणि आत्मदृष्टीने तो काही करतच नाही. किंबहुना देहाला आत्मा म्हणणारे जे काही असंस्कृत बुद्धीचे लोक आत्म्याला करता समजतात, पण ज्ञानी मात्र आत्म्याला अकर्ता समजतो आणि ज्ञानाचा सर्वत्र आत्मभाव असतो आणि केवळ पूर्वसंस्काराने त्याच्या देहेंद्रियाकडनं व्यवहार होतो. असं असल्यामुळेच सर्वत्र आत्मदृष्टी झालेल्या त्या पुरुषाला कर्माचं बंधन नाही असं सांगितलेलं आहे. मग यानंतर पुढे जीवाची निकृष्ट अवस्था कशी आहे याचं विचारण करत असताना सांगतात, जगातील सर्व प्राण्यांच्या प्रवृत्तीला ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे 3 कारण आहेत. मग अंतःकरण विशिष्ट जीवचैतन्य हा ज्ञाता आहे. अंतःकरणाचा विषय प्रकाशक वृत्तीरूप जो परिणाम आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञानाने ज्याला प्रकाशित केलं ते ज्ञेय आहे. मग असे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान यांची सरळ सरळ व्याख्या आपल्याला लक्षात आल्या. मग त्या ज्ञानाच्या आश्रयाने वृत्तीरूप ज्ञान डोळा, कान इत्यादी इंद्रियांच्या दारातून बाहेर पडतं आणि शब्दादी विषयांपर्यंत जातं. त्यावेळेला त्या विषयाला ज्ञेयता प्राप्त होत असते आणि त्या ज्ञेयातील सुखदुःखांचे भोग त्या ज्ञात्याला प्राप्त होतात. आणि तेव्हा ज्ञाताच हा भोगता व ज्ञेयच भोग्य होतं. मग ज्ञात्याला जेव्हा एखादं ज्ञेय प्रिय आहे असं कळतं, तेव्हा तो ज्ञाता त्या ज्ञेयाच्या प्राप्तीकरता प्रयत्नांचा करता होतो. ज्ञान क्रिया होतं आणि ज्ञेय कार्य होतं. मग ज्ञात्याला भोक्तृत्वाची अवस्था प्राप्त होणं निकृष्टच, पण त्याहीपेक्षा कर्त्याची अवस्था प्राप्त होणं हे अतिनिकृष्ट आहे. किंबहुना भ्रमराने फुलमळा करावा, देवानेच देवाळाच्या बांधकामाला सुरुवात करावी, तशापैकीचा हा एक प्रकार आहे. म्हणून ज्ञान, कर्म, कर्ता हे सर्व सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे झाले असं ते सांगितलं गेलेलं आहे. म्हणून सर्व भूतांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये परमात्मा पाहणं हे सात्विक ज्ञान, सर्वांमध्ये भेद पाहणं हे राजस ज्ञान आणि वेद प्रतिपादित विधी निषेधांचं ज्ञान नसणं हे अज्ञान, पण या अज्ञानाचं आडनावच तामस ज्ञान आहे. यानंतर पुढे कर्मातला भेद सांगितला की आवड आणि मनुष्य देहाचं भूषण म्हणून कर्तृत्वाभिमान आणि फलेच्छा टाकून आणि रागद्वेष रहित होऊन जे जे केलं जातं ते सात्विक कर्म, अहंकारपूर्वक जे काम्य कर्म केले जातात ते राजस, आणि कर्माचा परिणाम कर्म करताना होणारा स्वपरनाश, त्यात होणारी हिंसा, स्वसामर्थ्य या संबंधी कोणताच विचार न करता वेडेपणाने लहरीच्या भरात नरदेहाचा दुरुपयोग ज्याच्यामध्ये आहे असं जे केलं जातं त्यालाच तामस कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे आता काय झालं, त्रिविध ज्ञान सांगितलं, त्रिविध कर्म सांगितलं, यानंतर कर्ता सांगितला 3 प्रकारचा, की फळाची इच्छा न करता अनहंकार बुद्धीने, उत्साहाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने नित्य नैमित्तिक कर्म व देवपूजा करणारा जो असो तो सात्विक कर्ता आहे. कर्मफळाची इच्छा करणारा किंवा कर्म करताना दुसऱ्याला त्रास देणारा, अपवित्र आणि हर्षशोकयुक्त जो आहे तो राजस कर्ता आहे. आणि प्रमादशील, उच्छृंखल, लबाड, आळशी जो तो तामस कर्ता आहे. पुढे बुद्धीचं त्रिविधत्व सांगितलं. धर्म, अधर्म, बंध, मोक्ष यांचे स्वरूप, त्यांचे हेतू आणि फळ जाणणारी जी आहे ती सात्विक बुद्धी आहे. जिला धर्म अधर्म यथार्थपणाने कळत नाहीत ती राजस बुद्धी, आणि जिला अधर्मच धर्म वाटतं किंवा कोणत्याही वस्तूचं उलट ज्ञान होतं, विपरीत ज्ञानच जिला होतं ती तामस बुद्धी. यानंतर धैर्याचे 3 प्रकार सांगितलेत, की निष्काम कर्मयोगाने, ध्यानयोगाने मन, प्राण, इंद्रियांना निषिद्ध विषयाकडे जाऊ न देता त्यांना स्वाधीन ठेवणं हे सात्विक धैर्य आहे. ज्या धैर्याने सकाम धर्म, पैसा आणि स्त्री विषयक काम या 3घांच्या प्राप्तीचा
व रक्षणाचा निश्चय केला जातो त्याला राजस धैर्य म्हटलंय. आणि ज्या धैर्याने कल्याणाची हानी करणारी निद्रा, शत्रुभय, इष्टवियोगजन्य शोक, देहेंद्रियांना शिथिल करणारा विषाद आणि मिथ्या अभिमान टाकला जात नाही त्याला तामस धैर्य असं म्हटलेलं आहे. आणि यानंतर सुखाचे 3 प्रकार सांगितले की जे सुरुवातीला विषाप्रमाणे वाटतं आणि ज्ञानमार्गाने किंवा योगमार्गाने प्राप्त करण्यास कष्टकारक वाटतं, पण प्राप्त झाल्यानंतर परिणामी अमृतासारखं असतं असं जे आत्मसुख आहे त्याला सात्विक सुख म्हणतात. कारण हे सुख वैराग्याच्या अभावी प्राप्त होत नाही. आणि वैराग्य तर संसारी माणसाला झेपत नाही वैराग्य, पण हे सात्विक सुखच नित्य, निरतिशय आणि समाधानकारक आहे. यानंतर जे सुरुवातीला अमृतासारखं वाटतं पण परिणामी विषासारखं हानिकारक असतं ते वैषयिक सुख म्हणजे राजस सुख आहे. आणि जे सुरुवातीला आणि परिणामी बुद्धीला मूढ करणारं आहे असं निद्रा, आळस, प्रमाद यांच्यापासून होणारं जे सुख आहे ते तामस सुख आहे. असे ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धैर्य आणि सुख या सर्वांचं त्रिविधत्व सांगितल्यानंतर या 18व्या अध्यायामध्ये पुढे वंशतत्वाचा विचार मांडलेला आहे की सर्व विश्व हे त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आणि या वर्णांचा कर्मातील भेदपण जगत उपादानभूत प्रकृतीतील त्रिगुणामुळेच आहेत असं सांगितलेलं आहे. मग आता यामध्ये शम, दम, तप, आंतरबाह्य शुचिता, शांती, वागण्यातील सरळता, शास्त्रज्ञान आणि ब्रह्मज्ञान हे ब्राह्मणांचे उपजत गुण आहेत. एखाद्या ब्राह्मण वंशात शास्त्रविधीप्रमाणे 16 संस्कार होत असतील, अध्ययनादी षटकर्म खंडित न होता वंश परंपरेने चालू असतील, नित्य नैमित्तिक कर्म आणि भगवत उपासना श्रद्धेने केली जात असेल, वेद प्रामाण्य आणि ईश्वराचं अस्तित्व मानलं जात असेल, तर त्या वंशात जो ब्राह्मण जन्माला येतो तो जन्मतःच निश्चितच वरच्या सर्व गुणांनी संपन्न असू शकतो. कारण की शुद्ध स्वरूपात बियाणं तयार करताना काही संस्कार करावे लागतात व त्यापासून जी रोपटं व फळं निर्माण होतात ती त्याच जातीची होतात. हे वंशतत्व ज्यांना मान्य आहे त्यांना चातुर्वर्ण्य व त्याचे विभिन्न कर्म जन्मसिद्ध आहेत हे मान्य करायला बुद्धीची हरकत नसावी. आणि तुकोबराय देखील बोलतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि तसं जर बुद्धीला पटत नसेल तर बुद्धीतही काही दोष असण्याचा संभव आहे. म्हणून वरील सर्व गुणांनी संपन्न असलेला ब्राह्मण हा राजसत्तेला वेळोवेळी शास्त्रशुद्ध सल्ला देण्याकरता आणि समाजाला हितोपदेश करण्याकरता उपयुक्त असतो. यानंतर दुसरं क्षत्रियत्व सांगितलं आहे की शुद्ध संस्कारयुक्त क्षत्रिय कुळात जन्माला आलेला क्षत्रिय जो आहे तो शौर्य, तेज, धृती, दक्षता, युद्धातून पळून न जाणे, राष्ट्राकरता व प्रजेच्या सुखाकरता प्राणापासून धनापर्यंत दान करण्याची प्रवृत्ती आणि सर्वांवर राजसत्ता चालवण्याचं सामर्थ्य, अन्यायी लोकांना दंड व न्यायी लोकांवर अनुग्रह करण्याचं प्रतिबंधरहित सामर्थ्य या गुणांनी तो संपन्न असतो. म्हणून राष्ट्ररक्षणाकरता आणि प्रजेच्या हित अहिताची काळजी घेण्याकरता या गुणांनी संपन्न अशा क्षत्रियाची आवश्यकता आहे. यापुढे सांगतात वैश्यत्व की शुद्ध संस्कारयुक्त वैश्यवंशात जन्माला आलेल्या वैश्याची शेती करणं, गोधनाचं रक्षण करणं, स्वस्त दराने घेतलेली वस्तू उदरनिर्वाह होण्याकरता किंचित महाग विकणं हे कर्तव्य. आणि अशा पवित्र वैश्याची देखील समाज जीवनाकरता आवश्यकता आहे. वंश परंपरागत वैश्य व्यवसाय नसलेल्या असंस्कृत लोकांनी व्यापार केला तर त्यात सत्य, नीती आणि समाजसेवेचं धोरण न राहता केवळ स्वार्थच असतं. आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याकरता खरं वैश्य देखील
स्वार्थाकरता खोटे धंदे करतात. म्हणून वंश परंपरागत शुद्ध संस्कारयुक्त वैश्याचीच व्यापाराकरता आवश्यकता आहे. आणि चौथं सांगतात की शुद्ध संस्कारयुक्त शूद्र वंशात जन्माला आलेला शूद्र समाज पुरुषांची निष्कपट सेवा हे कर्तव्य घेऊनच जन्माला येतो. सेवेमध्येच शिल्पादी कला यांचा अंतर्भाव होतो. ही सेवा इतर वर्णांचे लोक करू शकत नाहीत, कारण ब्राह्मणादी वर्णांचा स्वभाव, बुद्धी व शरीरपिंड जन्मतःच सेवेला अनुकूल नसल्यामुळे तो सेवेत कुचराई करू शकतो. पण आनुवंशिक आणि पारंपरिक शुद्ध सेवेच्या संस्कारातून जन्माला आलेला शूद्र सेवेत कुचराई करणार नाही व पवित्र कर्तव्य म्हणून समाज पुरुषाची सेवा करील. समाजाकरता लागणारी श्रमदानाची एक महान गरज भागवील आणि स्वतःचा व कुटुंबाचा निर्वाह देखील उत्तम रीतीने करील. आणि याप्रमाणे त्या त्या वर्णात जन्माला आलेल्या लोकांनी आपापले आचार सांभाळले तर त्यांना चित्तशुद्धीपूर्वक आणि ज्ञानपूर्वक मोक्ष प्राप्त होतो. आणि तसे त्यांनी आचार पळावेत, असंच हे ईश्वराचं मनोगत आहे, असं माऊलींनी व्यक्त केलेले आहे. आगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली या निभ्रांत सापडेची तो. या ओवीतून माऊलींनी हा ईश्वर मनोगताचा विचार व्यक्त केलेला आहे. यानंतर पुढे कर्मयोग प्रसादाचा कळस म्हणजे मोक्ष असं सांगितलेलं आहे की एका वर्णाने दुसऱ्या वर्णाचा धर्म चांगल्या पद्धतीने आचरण केला तरी तो पुण्यजनक किंवा फलोद्पादक होत नाही. क्षयरोगाने कुष्ठरोगाकरता उपयुक्त असलेले औषधाचे उपचार मोठ्या निष्ठेने स्वीकारले तरी रोग बरा होत नाही. हे जसं आहे तसंच स्वाभाविक आणि पारंपरिक प्रकृती नियंत्रित कर्मच हे मोक्षाला कारण आहे. म्हणून स्वाभाविक कर्माने भगवंताचा संतोष, भगवत प्रसादाने वैराग्य प्राप्त होतं. इंद्रिय निग्रह सहज होऊन देह, स्त्री, पुत्रांवरची अहंता आणि ममता नष्ट होते. किंबहुना स्वकर्मजन्य पुण्याने गुरुची प्राप्ती, गुरुचा उपदेश, ब्रह्मसाक्षात्कार व मोक्ष प्राप्त होतो. मग जीवनमुक्तीत अज्ञान नष्ट होतं आणि देहाशी तादात्म्य राहत नाही. विदेहमुक्तीत सूक्ष्म देहासह स्थूल देह नष्ट होतो आणि याप्रमाणे निष्काम व भगवत अर्पित कर्मानुष्ठानाने क्रमाने मुक्ती प्राप्त होते असा सिद्धांत सांगितला. आणि स्वभाव नियत कर्म मी करणार नाही असं जर एखाद्या आग्रहाने म्हणेल तर तो आत्मघात करील. अर्जुन हा तर क्षात्र संस्काराने घडवलेला असल्यामुळे भगवान म्हणतात मी युद्ध करत नाही असं तू म्हणतोस खरा, परंतु तो क्षात्र स्वभाव तुला झुंजवल्याशिवाय राहणार नाहीये. आणि यानंतर महत्त्वाचा विचार सांगितलेला आहे तो ईश्वर शरणागतीचा, की मनुष्य हा आनुवंशिक संस्कारांनी घडवलेला तर असतोच, पण शिवाय मनुष्यावर ईश्वराचंही नियंत्रण आहेच. म्हणून नास्तिकाने ईश्वर नाही मानला तरी तो ईश्वरावाचून स्वतंत्र नाही. पूर्वकर्मानुसार ईश्वर जी फळं देईल तेच मनुष्याला भोगावे लागतात. ज्या योनीत जन्माला घालील तिथेच माणसाला जन्माला यावं लागतं. तो ईश्वर जेव्हा मारील तेव्हा मरावं लागतं. म्हणून मनुष्याने आपला अहंकार ईश्वराला अर्पण करावा, ईश्वराचं नाम घ्यावं, चित्ताने ईश्वराच्या निर्गुण सगुण स्वरूपाचं चिंतन करावं आणि शेवटी शरीर देखील ईश्वराला समर्पित करावं. आणि या योगाने तो ईश्वर प्रसाद होऊन परमशांती प्राप्त होते. अशी ईश्वर शरणागती भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. या श्लोकातनं सर्व भाव या शब्दाचाच अर्थ ही 4 आपण पाहिलेली घटक आहेत. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिघाले जैसे. आणि यानंतर गुह्यतम असलेलं जे आहे ते मी तुला सांगतो म्हणून 65 आणि 66 हे 2 श्लोक सांगितलेले आहेत. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशेषि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः.
हे 2 श्लोक सांगितले. पहिल्या श्लोकात कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्ती यांचा उपसंहार केला आणि दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानयोगाचा उपसंहार केला. आणि या नंतर सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज या श्लोकामध्ये लाक्षणिक अर्थ ज्ञानोबरायांनी मानले. सर्व धर्मान् परित्यज्य याचा अर्थ केला की ज्ञानाने धर्म अधर्माचं कारण असलेल्या आवरण विक्षेपयुक्त अज्ञानाला नष्ट करून माम एकम शरणं व्रज म्हणजे अभेदाने मला जाणून शरण ये. अहंत्वा सर्व पापेभ्या मोक्षयिष्यामी म्हणजे मी तुला सर्व बंधनातून मुक्त करीन. मा शुचहा म्हणजे शोक करू नकोस, असं ज्ञानयोगाचा उपसंहार केला. आणि या 2 श्लोकांच्या उपदेशानंतर भगवान गीताशास्त्राचा संप्रदाय सांगतात. हे गीताशास्त्र तप न करणारा, हरिगुरु भक्ती न करणारा, श्रवणाची इच्छा नसणारा आणि गीताशास्त्र व भगवान यांची निंदा करणारा, द्रोह करणारा जो असेल त्याला सांगू नये, तर भक्तालाच हे सांगावं. मग गीतेचा पाठ करणारे, श्रवण करणारे आणि अर्थज्ञान संपादन करणारे जे कोणी असतील त्या सर्वांना मोक्ष प्राप्त होतो, अशी फलश्रुती भगवंतांनी सांगितली. आणि पुढे व्यासकृपेने श्रीकृष्णार्जुन संवाद ऐकायला मिळाल्याबद्दल संजयने शेवटी हर्ष व्यक्त केला. परंतु धृतराष्ट्राला त्याबद्दल मात्र काहीच वाटलं नाही. आणि कौरव पांडवांच्या युद्धात विजय कोणाला मिळेल हीच एक काळजी त्याला होती. त्या काळजीतूनच त्याने प्रश्न विचारलाय की मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्कळित ते कोणासी बारे जैत देईल शिखी. आणि मला तर असं वाटतं की दुर्योधनाचे पराक्रम हे पांडवांपेक्षा अधिक आहेत आणि पांडव सैन्यापेक्षा दुर्योधनाचे सैन्य देखील 1.5 पटीने अधिक आहे. त्यामुळे या युद्धात दुर्योधन विजयी होईल. तरी पण तुझं ज्योतिष काय म्हणतो, असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला संजयाने निर्भीडपणाने दिलेलं उत्तर आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. की जिथे ईश्वरी सामर्थ्य संपन्न श्रीकृष्ण आहेत आणि धनुर्धर अर्जुन आहे, जिथे श्रीकृष्णाच्या स्वरूपाने दैवी शक्ती, विद्याबळ, युक्तिबळ आणि योगसिद्धीचं बळ आहे आणि अर्जुनाच्या रूपाने मानवी शक्ती, शस्त्रबळ, उपासनेचं बळ, धर्माचं बळ व नीतीचं बळ आहे, तिथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि नीती आहे असं माझं निश्चित मत आहे. आणि संजयाच्या या पूर्ण उद्गारावरून एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे, ती की शत्रूपासून विजय प्राप्त होण्याकरता आपल्या पक्षात केवळ मनुष्यबळ किंवा द्रव्यबळ असून चालत नाही, तर दैवी शक्ती आणि मानवी शक्ती एकत्रित असाव्या लागतात. आणि हा सिद्धांत जो आहे सर्व राजकर्ते लोकांनी देखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि हा संजयाचा पूर्णोद्गार सांगितल्यानंतर मौलींनी श्री गीता प्रतिपादक श्रीकृष्ण, गीता श्रोता अर्जुन, गीतेला श्लोकबद्ध करणारे द्वैपायन व्यास, गीतेवर भाष्य लिहिणारे जगद्गुरू शंकराचार्य या सर्वांची स्तुती करून श्री गुरु परंपरा सांगून श्री गुरु निवृत्तीनाथांनी केलेल्या कृपेचा निर्देश केलेला आहे. आणि शेवटी श्री गुरूंना पसायदान मागितलं. या पसायदानात ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या सामाजिक स्थैर्य व राजकीय नीतिमत्ता निर्माण होण्याकरता किती आवश्यक आहेत त्यासंबंधी स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. असो, पुढे मौलींनी आपला हा ग्रंथ कुठे व केव्हा निर्माण झाला त्या स्थळ काळाचा निर्देश केलेला आहे की महाराष्ट्रात गोदावरीच्या दक्षिण तीरी श्री महालया, मोहिनीच्या रूपाने श्री महाविष्णू आहेत, ज्याला महालय क्षेत्र म्हणतात, निधी निवास अशी पौराणिक नावं ज्याला आहेत, हल्ली ज्याला नेवासा म्हणतात, तेथे आणि देवगिरी येथील यादव वंशीय रामदेवराय यांच्या न्यायसंपन्न राज्यात हा ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथरत्न निर्माण होण्याकरता पवित्र देश आणि धर्माधिष्ठित राज्य असावं लागतं, असं देखील या स्थळ काळाच्या निर्देशावरून सूचित केलं आहे. आणि शके 1212 मध्ये हा ग्रंथ समाप्त झाला.
सच्चिदानंद बाबा हेच या ग्रंथाचे श्रद्धावान लेखक होते, की ज्यांना माऊलींनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने तिरडीवरून उठवलेलं होतं. असे ते सच्चिदानंद बाबा यांनी या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. असा एकंदरीत विचार इथपर्यंत आपण आलेलो आहोत. असो, ही झालेली वाङ्मयीन सेवा मी स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि या माध्यमातून, या स्वरूपातून मला सेवा करण्याची ही संधी उपलब्ध करून दिली, हे विशेष भाग्य दिलं, याकरता मी आपल्या सर्वांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. जन्मोजन्मी आपल्या ऋणामध्ये ऋणी म्हणून राहतो. असो, या पद्धतीने झालेली सेवा समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला विराम देतो. माझ्या भावनांचा आवेग मला सांभाळणं शक्य होत नाही.